आपल्याकडे ना गोष्टीतून शिकवण्याची पद्धत आहे. जितकं आपल्याकडे शिक्षण हे विद्यापीठातून होत असेल, शाळांमधून होत असेल, किंवा पूर्वीच्या काळामध्ये ज्या पाठशाळा होत्या, गुरुकुल पद्धती होती, त्यातून होत असेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने शिक्षण हे आपल्याकडे कीर्तनातून झालेलं आहे, आख्यानातून झालेलं आहे, गोष्टी सांगण्यातून झालेलं आहे. मग माझी बहिणाबाईंसारखी आजी असते, कुठल्याही शाळेत गेलेली नसते, कुठलं सर्टिफिकेट नसतं तिच्याकडे, पण तिच्या गोष्टीमध्ये खूप खोल अर्थ असतो, तत्वज्ञान असतं. त्यामुळे गोष्टीच्या माध्यमातून शिक्षण ही मला फार विशेष गोष्ट वाटते. आणि म्हणून आज शिक्षणाविषयी बोलायचंय. गणपती बाप्पा विद्येची देवता आहे, तर त्या विद्येच्या देवतेच्या एका गोष्टीने सुरुवात करूया. आपण विनायकाचं जे काही वर्णन करतो त्याच्यामध्ये तो कसा आहे, तो एकदंत आहे, त्याला एकच दात आहे बघा. हा, तर गणपती बाप्पाचा दुसरा दात कुठे गेला? असं म्हणतात की आपण आपलं आपलं काम अप्रतिम दर्जाने कायम इम्प्रूव्हमेंट करत करत राहावं. समीराजींना बऱ्यापैकी मीच टी व्ही बघत नसल्याने मला त्यांचा तो परिचय नव्हता, आणि त्यांचा वेगवेगळ्या सिरियल्स, आभाळ माया आणि काय तुम्ही सगळ्या बघितल्या आहेत त्या सिरियल, छान चित्रपट बघितले. पण त्याच्यापेक्षा एक अतिशय प्रतिभावंत विदुषी म्हणून मला त्यांचा परिचय आहे, आणि तो तुम्हाला सांगायचा आहे. 10वी 12वीला मेरिटला आलेल्या आहेत त्या, आणि त्याच्यानंतर आर्ट्स घेतलं आहे, त्याच्यानंतर संस्कृत घेतलं आहे, संस्कृतमध्ये BA MA करून संस्कृतमध्ये सेट नेट परीक्षा पास करून त्याच्यात PhD केलेलं आहे. त्याच्यानंतर मराठीमध्ये MA केलेलं आहे, मराठीमध्ये सेट नेट केलेलं आहे, आणि हे सगळं करून सिरियल्समध्ये आणि चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून त्या काम करतात, कुटुंबाची सगळी जबाबदारी सांभाळतात. मला कायम हे सांगावंसं वाटतं, हे फक्त आणि फक्त महिला करू शकतात, हे पुरुष करू शकत नाहीत. आपला विषयच नाही आहे काही. आपल्याला घरी जाऊन पाणी मिळालं, छान झालं, चहा मिळाला तरी आनंद वाटतो, पण हे अप्रतिम काम असं करिअर समीराजींचं आहे. आणि अतिशय कमी काळात, कमी वयात एवढं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. उत्तम निवेदन, उत्तम अभ्यास, रिसर्च, अनेक अशा त्यांना भूमिका आल्या होत्या की ज्याच्याने हिंदीत पण त्यांनी काम केलं, पण खूप प्रसिद्ध अजून त्या झाल्या असत्या. पण मला शिक्षण घ्यायचं आहे, मला रिसर्च करायचं आहे, याच्याकरता अनेक गोष्टी त्यांनी नाकारल्या आहेत, आणि त्या करून त्यांनी हे सगळं करिअर केलं आहे. मला खूप आनंद, खूप अभिमान वाटतो, आणि त्या आवर्जून इथे आलेल्या आहेत. मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मी सगळ्या मंचावरील मान्यवरांना विनंती करतो त्यांनी समोर स्थानापन्न व्हावं, आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात समीराजींचं. सगळ्यात आधी मला वाटतं जोरदार टाळ्यांनी आपण यजुर्वेंद्र महाजन सरांचं अभिनंदन करूया. मला सरांना भेटल्यापासून इच्छा होती की इथे यावं आणि मनोबल पाहावं, दीपस्तंभचं काम आपल्या डोळ्यांनी पाहावं. ती इच्छा आज पूर्ण झाली, आणि हा योग मला वाटतं सर फार छान आहे. बघा, मी येण्याचं ठरवलं आणि पुरस्कार जाहीर झाला. यातला गमतीचा भाग सोडा, पण सरांचं कार्यच इतकं अलौकिक आहे, अतुलनीय आहे की राष्ट्रीय स्तरावरती ते काम पोहोचतं आहे. पुरस्कार ही पावती महत्त्वाची असतेच, पण आज राष्ट्रपतींच्या हस्ते जेव्हा पुरस्कार स्वीकारला जातो तेव्हा आपलं कार्य, त्याची दखल केवळ देशभरामध्ये नाही, कुठेतरी जगभरामध्ये सुद्धा घेतली जात असते, आणि ही फार मोठी गोष्ट या पुरस्काराच्या माध्यमातून होतीये. सर, त्यासाठी अभिनंदन. सरांनी व्याख्यान हा शब्द काढून टाकला, याचा मला फार आनंद झाला, कारण माझ्याही मनात तीच इच्छा होती. खरं तर इतके गुरुवर्य या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वात आधी ज्या गुरुवर्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला होते आहे त्या दोन्ही महाजन सरांना आणि राठी सरांना मी वंदन करते. आणि इथे आज सरांचे गुरु उपस्थित आहेत, तर त्यांच्यासमोर शिक्षण व्यवस्थेविषयी काहीही बोलणं हे थोडंसं धाडसच आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण काय असतं, जे चांगले शिक्षक असतात ना ते विद्यार्थ्यांच्या चुका माफ करत असतात. त्यामुळे मला बळ आहे की समोर शिक्षक आहेत, याची जितकी भीती वाटते आहे तितकंच प्रोत्साहनही मिळतं आहे की ते सांभाळून घेणार आहेत, ते योग्य दिशा दाखवणार आहेत, याची खात्री. शिक्षण ही गोष्ट फार 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 महत्त्वाची आहे. आज आपल्याकडे दुर्दैवानी समाजामध्ये सगळ्यात दुर्लक्षित जर कोण घटक असेल तर तो शिक्षक आहे. ज्याला इतर काहीही होता येत नाही त्याला शिक्षक होण्याचा सल्ला मिळतो, ही दुर्दैवानी परिस्थिती आपल्या समाजामध्ये आहे. पण ही आजची परिस्थिती आहे बरं का. यापेक्षा खूप वेगळं चित्र या भूमीने अनुभवलेलं आहे.
या भूमीनी फार सुंदर अशी शिक्षण व्यवस्था जी अख्ख्या जगामध्ये अलौकिक म्हणावी अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था आपण साकार केली आणि अभिमानाने आपण आज म्हणू शकतो की आज जरी आपण पाश्चिमात्य पद्धतीचं वेस्टर्नाइज शिक्षण घेत असलो तरी सुद्धा कळत नकळत आपल्या शिक्षण व्यवस्थेची खूप सारी पाळंमुळं आजही आपल्या अवतीभोवती आहेत आणि आज आपल्या समाजात जे काही टिकून आहे ना आपली संस्कार संस्कृती याची पाळंमुळं त्या संस्कारांमध्ये आहेत, त्या आपल्या वाहत आलेल्या परंपरेमध्ये आहेत. आणि काय असतं, गंगा बघा, गंगा शुद्धीकरणाची मोहीमच करावी लागते बरोबर, पण गंगोत्री ती शुद्ध आणि स्वच्छ असते. तसं आपण इतिहासामध्ये जितकं मागे जाऊ तितकं मला वाटतं आपल्या संस्कृतीचं खरं स्वरूप आपल्याला दिसू शकतं. आणि म्हणून मला असं वाटलं की संस्कृतचा अभ्यास करावा. इथे अनेकांना कुतूहल वाटलं असेल की जर अभिनयामध्ये एवढं करिअर आहे आणि आपल्याकडे मीडियामध्ये येणं हे फार मोठी गोष्ट मानली जाते, तर मग ते करत असताना हा अभ्यास का करावासा वाटला. तर याचं कारण एक जाता जाता सांगावंसं वाटतं की आपली मुळं कुठे आहेत. शेवटी अख्खा वृक्ष उभा असतो तर त्या मुळांच्या आधारावरती उभा असतो आणि आपली मुळं इतकी खोल गेलेली आहेत की वरचा अख्खा वृक्ष कापला ना तरी सुद्धा तो पुन्हा उगवतो. हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. ही आपली हिंदू संस्कृती आहे, ही आपली भारतीय संस्कृती आहे. कारण ती वृक्षाची पाळंमुळं इतकी खोल आहेत की तो वृक्ष मुळापासून उपटून काढणं कुणालाही शक्य नाही. म्हणून याचा अभ्यास करावासा वाटला. आणि आजच्या विषयाला सुरुवात करत असताना विषयाच्या अनुषंगाने जसं जे सुचेल जे आपल्याला वाटेल ते आपण बोलत राहूया. पण सुरुवात अर्थात आपल्या परंपरेप्रमाणे आपण गणेशाला वंदन करून करतो. तर आज गणपतीचा कुठला श्लोक न म्हणता स्तोत्रातून नमन न करता एका गोष्टीतून नमन करूया. एक गणपती बाप्पाची गोष्ट सांगते. इथे अनेक लहान मुलंही आहेत तर त्यांनाही ही गोष्ट माहिती आहे का बघूया, आवडते का बघूया. किती गमतीशीर गोष्ट आहे बघा. आपल्याकडे ना गोष्टीतून शिकवण्याची पद्धत आहे. जितकं आपल्याकडे शिक्षण हे विद्यापीठातून होत असेल, शाळांमधून होत असेल किंवा पूर्वीच्या काळामध्ये ज्या पाठशाळा होत्या, गुरुकुल पद्धती होती त्यातून होत असेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने शिक्षण हे आपल्याकडे कीर्तनातून झालेलं आहे, आख्यानातून झालेलं आहे, गोष्टी सांगण्यातून झालेलं आहे. मग माझी बहिणाबाईंसारखी आजी असते, कुठल्याही शाळेत गेलेली नसते, कुठलं सर्टिफिकेट नसतं तिच्याकडे, पण तिच्या गोष्टीमध्ये खूप खोल अर्थ असतो, तत्वज्ञान असतं. त्यामुळे गोष्टीच्या माध्यमातून शिक्षण ही मला फार विशेष गोष्ट वाटते. आणि म्हणून आज शिक्षणाविषयी बोलायचंय. गणपती बाप्पा विद्येची देवता आहे, तर त्या विद्येच्या देवतेच्या एका गोष्टीने सुरुवात करूया. आता बघा झालं काय, व्यास महोदयांनी ठरवलं महाभारत लिहायचं. मोठं प्रोजेक्ट है ना, नावातच महाभारत. महाभारताचं मूळ नाव जय असं आहे, पण महाभारत येते, त्याचा विस्तार खूप मोठा आहे. हा, आता हे महाभारत लिहायचं तर लिहून घेणारा पण तितकाच हुशार पाहिजे. कोणाला तरी तर डिक्टेट करायला लागणार ना. तेव्हा काही टाईपरायटिंगची सोय नव्हती, आजच्यासारखे लॅपटॉप नव्हते, लेखक स्वतःच आपले की बडवताय तसं नव्हतं. मग कुणाला लिहायला सांगायचं की जो व्यासांबरोबर बसून व्यासांचं महाभारत तितक्याच तत्परतेने लिहून घेऊ शकेल. तर व्यासांना आठवण झाली गणपती बाप्पाची. ते गेले गणपती बाप्पाकडे आणि त्याला म्हणाले, हे असं असं मला प्रोजेक्ट करायचंय, तर मला सहाय्य करशील का. आता तो विघ्नहर्ताय, सुख करताय, तो कसं नाही म्हणेल. पण तो म्हणाला मी करेन, पण माझी एक अट आहे. आता बघा गोष्टीत किती गंमत आहे. या गोष्टीचं कारण काय आहे सांगते. आपण विनायकाचं जे काही वर्णन करतो त्याच्यामध्ये तो कसा आहे, तो एकदंत आहे, त्याला एकच दात आहे बघा. हा, तर गणपती बाप्पाचा दुसरा दात कुठे गेला याची ही गोष्ट. ठीक आहे, तर झालं काय, मग ते गेले आणि म्हणाले की असं असं प्रोजेक्ट आहे. गणपती बाप्पा म्हणाला ठीक आहे, मी लिहायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, तुम्ही सांगताना थांबायचं नाही. तुम्ही थांबलात तर मी लिखाण थांबवणार, मग मी पुढे लिहिणार नाही. अखंड अविरत सांगत राहिला तरच मी लिखाण करणार आहे. आता बाप्पा आहे, तो बाप्पांनी अट ठेवली म्हटल्यावरती, पण तेही व्यास आहेत. व्यास म्हणाले ठीक आहे, मग माझीही अट आहे. तुझी काय अट आहे बाबा. तर ते म्हणाले मी सांगतोय ते समजल्याशिवाय लिहायचं नाही. नुसतं आपलं ऐकलं आणि लिहिलं असं नाही, त्याचा अर्थ उमगल्याशिवाय लिहायचं नाही. आणि आता व्यासांनी ही का अट घातली असेल, कारण तुम्ही महाभारताचा प्लॉट बघा. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणतात. असं म्हणतात की अख्खं जग हे व्यासांनी उष्टावलेलं आहे
आजही तुम्ही आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा तुम्ही अशा एकाही विषयाची कल्पना करा की जो तुम्हाला वाटतं हा विषय ना नवीन आला बरं का, हा विषय याआधी कधीच चर्चेला गेला नव्हता, तुम्ही महाभारतात शोधा तिकडे तुम्हाला तो सापडेल. त्याचा काही ना काहीतरी धागा तुम्हाला सापडेल. आज लिव्ह इन रिलेशनशिप विषयी बोलतो आपण, महाभारतामध्ये गांधर्व विवाह आहे. आज ट्रान्सजेंडर्स बद्दल बोलतो आपण, महाभारतामध्ये अंबा आहे. सो कुठलाही विषय, कारण संपूर्ण समाज काय असतो याचा व्यासांचा अभ्यासच इतका दांडगा आहे की खरोखर व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. पण महाभारताची कल्पना करत असताना सांगायचं आहे अखंड, आणि किती त्याच्यामध्ये किती जन्म आहेत, कोणाचा जन्म कुठे होतो, कोण कुठलं कुळ किती आहे, अख्खे ती कथा जी आहे ती इतक्या कुळांची कथा आहे, हे सगळं विचार तर करायला लागेल ना. आणि न थांबता कसं सांगायचं. मग व्यासांनी काय क्लुप्ती केली, व्यास मध्ये मध्ये कूट प्रश्न टाकायचे, कोडं टाकायचे. मग गणपती बाप्पाला ते कोडं सोडवा, विचार करून समजल्याशिवाय उत्तर लिहिता येत नाही, त्यामुळे त्याला कोडं सोडवायला वेळ घ्यायला लागायचा. तेवढ्या वेळामध्ये व्यास पुढची कथा तयार करायचं आणि मन थांबता सांगायचं. आता ही युक्ती. आता त्या दाताचं काय झालं तर असं छान सगळं चाललं होतं, महाभारत सांगायला सुरुवात झाली. व्यास सांगतात, गणपती बाप्पा अगदी टपोऱ्या देखण्या अक्षरामध्ये ते टिपून घेत आहेत. हे सगळं सुरू असताना एकदा गणपती बाप्पाची लेखणी मोडली, पण थांबायचं तर नाहीये. त्यांनी दात तोडला, शाईत घातला आणि लिहायला सुरुवात केली. म्हणून बाप्पा एकदंत आहे. आता बघा, मला सांगा, शेवटी गोष्टी तो कोण तयार करतं? तुम्ही आम्हीच गोष्टी तयार करतो. आपल्या मानवी मेंदूतूनच गोष्टी येतात. ज्या गोष्टी आपण ऐकतो की नाही त्या गोष्टी आपल्याला त्या समाजाविषयी सांगतात. ज्या समाजामध्ये इतक्या बुद्धिमत्तेची गोष्ट जन्माला येते तो समाज किती बुद्धिमान असला पाहिजे, ती माणसं किती बुद्धिमान असली पाहिजेत की त्यांची देवी देवता ह्या अशी कोडी घालतात एकमेकांना. आपल्याकडे इतक्या सुंदर सुंदर कथा आहेत. आता या कथांची ना सत्यासत्यता तपासणं हा भाग वेगळा आहे, पण त्या कथेतून तथ्य आपल्याला काय मिळतंय ते घेणं फार महत्वाचं आहे. अशीच एक सुंदर कथा, आपल्याकडे मंडन मिश्र नावाचे एक फार मोठे तत्वज्ञानी झाले, अतिशय विद्वान माणूस. किती विद्वान असावे ते, तर असं म्हणतात की मंडन मिश्रांनी जे राघू मैना पाळले होते ना, त्यांच्याकडे आपल्याकडे असतात ना अंगणात पिंजऱ्यात पोपट, ते सुद्धा न्याय आणि मीमांसेची चर्चा करायचे, तत्वज्ञानाची चर्चा करायचे. इतकं म्हणजे त्या घरामधलं वातावरण काय असेल. या मंडन मिश्रांवरून सावरकरांची आठवण झाली म्हणून सांगते. सावरकरांनी जेव्हा ते अंदमानमध्ये कोठडीमध्ये होते त्यावेळेस त्यांच्या कोठडीच्या बाहेर काही नाही हो, एकांतवास ना, पूर्णपणे एकांतवास. अंधारी कोठडी, त्यांना चंद्रही दिसायचा नाही. एक दिवस त्यांना चंद्र दिसला, त्याच्यावरती त्यांनी कविता केली होती. इतका त्यांना आनंद झाला की आज मी चंद्र पाहिला. माणूस चिटपाखरू त्यांना दिसणार नाही याची सोय करण्यात आली होती. तुमच्यापैकी जर कोणी जाऊन ती कोठडी पाहिली असेल तर एक फक्त खिडकीचा एक छोटासा चौकोन, तोही वर कुठेतरी जिथून काहीही दिसणार नाही, तिथे एक दोन बुलबुल येऊन बसायचे. आणि त्या बुलबुलांचं गाणं ऐकायला मिळणं हे म्हणजे आपण जिवंत आहोत असं सावरकरांना वाटायचं. इतक्या त्या एकांतवासामध्ये त्यांना तो एक दिलासा असायचा. तर त्यांना तिथे अंदमानच्या कोठडीमध्ये मंडन मिश्रांची आठवण झाली आणि ते असं म्हणाले की मंडन मिश्रांच्या घराच्या बाहेर जर राघू मैना न्याय आणि मीमांसाची, शास्त्रार्थाची, शास्त्रग्रंथांची चर्चा करत होते तर मी कोण आहे. सावरकरांची विनोद बुद्धी पण फार तल्लख होती. ते म्हणाले ते मंडन मिश्र होते, मी बंडन मिश्र आहे, मी बंड करणार आहे. आणि मी कसं बंड करणार आहे तर माझ्या कोठडीच्या बाहेर हे जे बुलबुल आहेत ना ते उद्या क्रांतीची गाणी गातील. पण हे सावरकर कसे घडतात, कारण त्यांच्यासमोर मंडन मिश्रांसारखे आदर्श आहेत. त्यांच्यासमोर एक विद्वत्तेची, अगस्त्य ऋषींपासूनची एक थोर परंपरा त्यांच्यासमोर उभी आहे आणि ती परंपरा त्यांनी त्यांच्या मनामध्ये जागती ठेवलेली आहे. म्हणून त्यांना हे असं काहीतरी सुचू शकतं ना. हे सुचण्यामध्ये ही आपली परंपरा कुठेतरी आहे आणि इतकी थोर आहे ना आपली परंपरा. मी म्हटलं तसं की गंगोत्रीच्या जितकं जितकं जवळ जावं तितकं तितकं पाणी अधिकाधिक आपल्याला विशुद्ध स्वरूपामध्ये बघायला मिळतं. तसं तसं आपण जितके जितके मागे जातो ना समाजाचं एक इतकं नितळ स्वरूप बघायला मिळतं. कुठलीही लपवाछपी नाही, जे आहे ते साधं सरळ समोर असं रूप जे आपल्याला समाजाचं, आपल्या भारतीय समाजाचं बघायला मिळतं ते उपनिषदांमध्ये बघायला मिळतं.
आज मी मनोबलमध्ये मुलांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा मी एक छोटीशी गोष्ट त्यांच्याबरोबर शेअर केली जी मला तुम्हालाही सांगायला आवडेल. किती मी मगाशी म्हटलं तसं गोष्टीमधून शिकवणं किती छोटीशी गोष्ट असते. त्या गोष्टीमध्ये काही आजच्यासारखे खूप टर्न्स आणि ट्विस्ट असायला लागतात असं नाही. आपल्या डेली सोपला कशी गोष्ट नसतेच, हो की नाही. आमच्या बालिकांमध्ये बघा, तुम्ही शेवटी कंटाळता, आता कधी बंद करणार असं विचारायला लागता. पण तितक्यात काहीतरी आम्ही असं घडवतो की परत तुमचा उत्साह वाढतो, मग परत तुम्ही बघायला लागता. चांगलंय. पण त्या गोष्टींमध्ये किती तथ्य असतं माहित नाही. आपल्या उपनिषदांच्या गोष्टीमध्ये मात्र खूप तथ्य दडलेलं असतं. गोष्ट दिसायला छोटीशी 4 ओळींची गोष्ट असते, कदाचित एखादा छोटासा संवाद असतो, पण त्याच्यामध्ये इतकं गूढ काहीतरी सांगितलेलं असतं आणि जे ना एकदा आपल्या मनावरती बिंबलं की तो संस्कार होऊन जातो, ते पुसलं जात नाही, इतका तो ठळक असा संस्कार असतो. तर ही छोटीशी गोष्ट आहे. 2 गुरु शिष्य एकमेकांशी बोलतायत. मुळात ना उपनिषद या शब्दाची व्याख्याच काय माहितीये का? उपनिषद, गुरुच्या पायाशी जाऊन बसणं. उपनिषद हा अख्खाच गुरु शिष्यांचा संवाद आहे. गुरु जवळ शिष्यानी जाऊन, आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे बघा. आजच्या काळातल्या या सगळ्या मुलांना आता ही गोष्ट दुर्मिळ होऊ लागली, कारण अलीकडे आपल्याला असं वाटतं की ऑनलाईन पण शिकलं जातं. ऑनलाईन शिक्षण हा टेक्नॉलॉजीचा उत्तम पर्याय आहे, पण शेवटी गुरुमुखातून शिकणं, गुरुच्या सानिध्यात शिकणं ही फार वेगळी गोष्ट असते. कारण ना लेक्चर फक्त लेक्चर नसतं बघा. आज मी जेव्हा संस्थेमध्ये फिरत होते, यजुर्वेंद्र सरांबरोबर फिरत होते, मुलं त्यांना बघितल्यानंतर त्यांना येऊन मिठी मारत होती. ही मिठी ऑनलाईन नाही होऊ शकत ना. तर हे गुरु शिष्यामधलं जे नातं आहे, आपल्याकडे गुरु शिष्याच्या नात्याला इतकं पावित्र्य दिलेलं आहे, इतकं त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे. ते पित्यापेक्षाही, जन्मदाता पिता असतो त्याच्यापेक्षाही गुरु मोठा असतो. कारण जन्मदाता पिता फक्त जन्म देतो, पण हा जन्म कसा सार्थकी लावायचा हे आपल्याला गुरु शिकवतो. त्यामुळे गुरुचं महत्व हे आपल्याकडे खूप अनन्यसाधारण आहे. आणि गुरुच्या सानिध्यात जाऊन जेव्हा आपण शिकतो ना, कारण गुरु आपल्याला घडवतो, ते नुसतं पुस्तकी शिक्षण नसतं. म्हणजे मला आठवतं माझा मामा कॉलेजमध्ये प्रोफेसर होता, पण तो कॉमर्सला शिकवायचा. आता कॉमर्सचे वर्ग तुम्हाला माहिती आहेत, 120 मुलं पटावरती आहेत, त्यातली 12 येतात. लेक्चर कुणी घेतलंय आणि कुणी अटेंड केलंय हे कुणालाही कळत नाही. बहुतेकदा शिक्षकही, म्हणजे आता मुंबईकडच्या कॉलेजेसची अवस्था तर बरेचदा अशी असते की पटावरती विद्यार्थी असतात, पण ते प्रत्यक्षात वर्गात येत नाहीत. शिक्षक जातात, जे आहेत त्यांची हजेरी घेतात, थोडं काहीतरी शिकवतात, परत येतात. बरं, पुढच्या वेळेस गेल्यावर परत नवीन कोणतरी मुलं असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये काही कंटिन्युअन्स ज्याला आपण म्हणतो की हे माझे विद्यार्थी, असा काही बॉन्ड डेव्हलप झालेला नसतो. एक दिवस मी मामाकडे गेले होते आणि मला माझ्या ज्या गाईड आहेत डॉक्टर मंजुषा गोखले, त्यांचा फोन आला. त्यावेळेस मोबाईल वगैरे पण अगदी जस्ट सुरू झाले होते, असा तो काळ होता. माझ्या मामाला इतकं आश्चर्य वाटलं की तुझ्या प्रोफेसरला तुझं नाव माहितीये. म्हटलं नाव माहितीये? म्हटलं अरे त्या माझ्या आईसारख्या आहेत आणि मी त्यांच्या घरी जाऊन शिकते, तुला त्या वर्गाच्या बाहेर शिकवतात? म्हटलं वर्गाच्या बाहेर शिकवतात म्हणजे मी नाटकात वगैरे काम करत होते त्या काळात. तर माझ्या बाईंची मला अशी सूचना होती की समजा माझा 4ला शिवाजी मंदिरला प्रयोग आहे आणि माझं कॉलेज तिथून शिवाजी मंदिर पासून जवळ आहे, तर 2:30 वाजेपर्यंत मी वर्गात असायचे. 2:30 वाजता वर्ग चालू असताना बाई मला सांगायच्या की अगं तुझ्या प्रयोगाची वेळ झाली, तू जा. 2:30 पर्यंत मी शिकायचे, मग मी उठून निघून जायचे. 3 वाजता शिवाजी मंदिरला पोहोचून 4ला मेकअप वगैरे करून माझा प्रयोग करायचे. प्रयोग संपल्यानंतर मी थेट माझ्या घरी न जाता बाईंच्या घरी जायचे. बाई कुकरला शिट्ट्या काढत असायच्या आणि त्या मला उरलेलं पाणीचं सूत्र शिकवायच्या. तुझं आज जे बुडलं असेल ते. हे उपनिषद आहे, हे उपनिषद आहे. ही आमची गुरु शिष्य परंपरा आहे की गुरु आमच्याकडे, कालिदासांनी स्पष्ट म्हटलंय की जो गुरु जीविकेसाठी, पोट भरण्यासाठी शिकवतो तो व्यापारी आहे. तो ज्ञानाचा व्यापारी बसला, त्याला गुरु म्हणायचं नाही, त्याला शिक्षक म्हणायचं नाही. शिक्षक जो आहे त्यांनी आपल्या, म्हणजे पोट प्रत्येकालाच आहे, ते प्रत्येकालाच भरायचं आहे, पण शिकवायचं कशासाठी, यामागची जी प्रेरणा आहे ती आपली उपनिषदाची प्रेरणा आहे. तर त्या उपनिषदामध्ये एक गोष्ट, या गुरु शिष्यांचा संवाद सुरू आहे. कदाचित ना हे श्यामच्या आईच्या सारखं वाटतं मला. इथे आल्यावर साने गुरुजींची आठवण तर होणारच ना. बहिणाबाई साने गुरुजी ही स्वतः स्वतंत्र एक विद्यापीठ आहेत. यांच्याकडून शिक्षण कसं द्यावं हे शिकावं
अशा पद्धतीची विद्यापीठ आहेत. तर हे उपनिषदातले संवादही मला असंच वाटतात की ते असे सहज घडले असतील आणि मग कोणीतरी लिहून ठेवले असतील, जाता जाता घडलेल्या. श्यामच्या आईने काय आता मी आता संस्कार करायला बसते हा असं म्हणून थोडीच श्यामला समोर घेऊन बसवलं होतं. छोटे छोटे प्रसंग आयुष्यात घडत गेले. तर तशी ही छोटीशी गोष्ट, त्यामध्ये गुरुनी विचारलं विद्यार्थ्याला की काय रे बाबा, अंधार झाला तर अंधार कोण दूर करेल? विद्यार्थी हुशार, तो म्हणाला सूर्य. बरोबर आहे ना, सोलार एनर्जी आपल्याकडचा सगळ्यात मोठा सोर्स ऑफ एनर्जी. तो म्हणाला ठीक आहे, सूर्य आला की अंधार दूर होईल. गुरु म्हणाले ठीक आहे, पण जर सूर्य नसेल तर? विद्यार्थी हुशार म्हणाला चंद्र. सूर्य नसेल तर चंद्राकडून प्रकाश मिळेल. गुरुजी म्हणाले बरं, चंद्रही नसेल तर? तो म्हणाला अग्नी. मानवाला प्रकाश निर्माणही करता येतो ना, सूर्य चंद्र हे नैसर्गिक स्रोत झाले, ते नसतील तर मनुष्यच प्रकाश निर्माण करेल. आता त्यावेळेसच्या सगळ्या टेक्नॉलॉजी प्रमाणे बरोबर उत्तर दिलं त्याने. आजच्या काळामध्ये मुलांनी कदाचित डायरेक्ट टॉर्च, मोबाईलचा फ्लॅश लाईट असं उत्तर दिलं असतं. पण ही उत्तर बरोबर. गुरु म्हणाले ठीक आहे, पण जर अग्निही निर्माण करता आला नाही आणि अंधार आहे तर? जरा शिष्य थोडा विचारात पडला की अग्नी पण नाही निर्माण करायचा, मग अंधार कसा दूर करता येईल? गुरु म्हणाले शब्द. जेव्हा आजूबाजूला अंधार असतो बघा, लाईट जाते, तेव्हा आई पहिली गोष्ट काय सांगते, अरे बाबा जरा सांभाळू ना, समोर सामान आहे. आपल्याला अंधारामध्ये शब्द आधार देतात, दिलासा देतात. आपल्या जवळच्या माणसांचे शब्द, आपल्या गुरुचे शब्द हे खूप आधार देतात. ते असतील. पण गुरु म्हणाले हे तर मी तुला सांगितलं, पण समजा तेही नसतील तर? मग काय करायचं? मग अंधार दूर कसा होणार? शिष्य विचारत पडला, त्याला काही उत्तर सापडे ना. गुरु म्हणाले अरे अशा वेळेस आपणच आपला प्रकाश बनायचं. अशा वेळेस तू प्रकाश हो. मला वाटतं मनोबल, मी त्या मुलांनाच हेच सांगत होते की हे मनोबल आहे. आपल्या मनाचा जो दिवा लागतो तो कशाच्या जोरावर लागतो? तो आपल्या मनोबलाचा स्विच जेव्हा आपण ऑन करतो तेव्हा लागतो. आणि जेव्हा आपण हा स्विच ऑन करतो, तो जो प्रकाश आहे ना, या प्रकाशावरती पुन्हा अंधार आक्रमण करूच शकत नाही. अत्त दीप भव, तूच तुझा दिवा हो. हा जो विचार आहे हा आपल्या उपनिषदांनी आपल्याला दिलेला आहे, हा आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेला आहे. तमसोमा ज्योतिर्गमय. आपल्याला अंधारातून उजेडाकडे, ज्योतीकडे जायचं आहे. आणि ती ज्योत जर दुसरी बाहेरची नसेल तर मी माझ्या मनातली ज्योत लावेन, हा विश्वास. आणि हा विश्वास आपल्याला ना गुरु देतो. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की आजच्या शिक्षण व्यवस्थेकडे पाहताना जेव्हा ही प्राचीन शिक्षण व्यवस्था आपण आठवतो तेव्हा काय वाटतं, काय जाणवतं? मुळात काय झालंय माहितीये का, थोडीशी गफलत अशी झाली आहे की आपल्याला ना खरं चित्रच नाही दाखवलेलं. आता मी समजा म्हटलं गुरुकुल, तर आपल्यासमोर काय चित्र असतं? आता आपण लगेच अलीकडे काय बघायला सांगितलं की आपण इमॅजिन करत नाही, गुगल करतो ना. आधी मनात विचार करण्याआधी आपण टाईप करतो गुरुकुल. समजा आता तुम्ही गुरुकुल असं तुमच्या मोबाईलवर टाईप केलं तर काय चित्र येईल तुमच्या समोर? एक पर्णकुटी, एक जटा वगैरे असलेला, दाढी वगैरे वाढवलेला एक साधू बसलाय, त्याच्या समोर एक 5-6 जणांचा ग्रुप बसलाय आणि ते काहीतरी कसलं तरी पठण करत आहेत. आणि बहुतेक ते काहीतरी मंत्रच उच्चारत असतील, असा एक आपला ठाम समज आहे. ही आमच्या डोळ्यासमोर असलेली गुरुकुलाची चित्र आहे, हे गुरुकुलाची इमेज आहे, आमच्या मनात प्रतिमा आहे. अशी होती का हो भारतातली गुरुकुलं? प्राचीन भारतीय गुरुकुल कसं होतं? हे असं होतं नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. हे चित्र आहे अशा पद्धतीचं. कारण मुख्य म्हणजे आपल्याकडे गुरु शिष्य परंपरेमध्ये स्टुडंट टीचर रेशो जो आहे तो अतिशय महत्वाचा असतो ना. इथे अनेक शिक्षक आहेत, त्यांना माहिती आहे वर्गामध्ये किती विद्यार्थी संख्या आहे. कारण शिक्षकाचा क्लास कंट्रोल हा त्याच्यावर अवलंबून असतो. वर्गामध्ये जर 5 किंवा 10 विद्यार्थी असतील तर लक्ष देणं सोपी गोष्ट आहे. आयडियल संघ म्हणता येईल तो, पण तसा नसतो. आज आपल्याला माहिती आहे कुठल्याही शाळेच्या ॲव्हरेज पटावरती आज शहरांमध्ये थोडीशी संख्या आता कमी करण्याकडे भर आहे, पण तरी सुद्धा ते शक्य नसतं. कमी म्हणजे किती असते? 40 ते 60. एका वर्गामध्ये एका तासिकेची काय 45-35 मिनिटं मिळतात, त्याच्यामध्ये 60 मुलांना कंट्रोल करायचं आणि मग त्यांना काही शिकवायचं. ही प्रोसेसच फार अवघड आहे, ही प्रक्रिया खूप अवघड आहे.
त्या मनाने गुरुकुल परंपरेमध्ये आपल्याकडे असं होतं की शिष्य आणि गुरु यांचं आपापसातलं जे नातं होतं ते अतिशय घरगुती होतं. त्यामुळे शिष्य आणि बरं त्यांचं सानिध्य होतं ना, 35 मिनिटाच्या तासिकेचं बंधन नव्हतं. गुरुकुल परंपरेचं वैशिष्ट्य काय होतं की निवासी व्यवस्था होती. आज मला वाटतं मनोबलची ताकद काय आहे, निवासी व्यवस्था आहे. 24 तास विद्यार्थी तुमच्या डोळ्यासमोर येतो, काय करतोय हे तुम्ही पाहता. आज काय होतं, तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाची काही तक्रार किंवा काय शाळेत येते आणि मग विद्यार्थी शिक्षक काय म्हणतात, हा विद्यार्थी घरी गेल्यानंतर काय करतो आम्हाला काय माहित, बरोबर. आणि पालकही तेच म्हणतात, हा शाळेत जाऊन काय करतो आम्हाला काय माहित. जबाबदारी ढकलण्यासाठी हे सोपं उत्तर आहे, बरोबर. 24 तास त्या विद्यार्थ्याचं जे शारीरिक मानसिक भरण पोषण आहे त्याची जबाबदारी गुरुनी घेणं हे गुरुकुल परंपरेचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामध्ये नुसतं शिकवणं अपेक्षित नाहीये. आम्ही काय करतो, आम्ही आज शिकतो, डिग्री घेतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स लावतो. का? अरे शिकताना का तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप झाली नाही, व्हायला हवी होती की नाही. खरं तर शिक्षणाने तुमचा एकंदर उत्कर्ष अपेक्षित आहे, आज तो का होत नाही. आमच्या विद्यार्थ्याला ज्या दिवशी तो स्नातक होतो, ज्या दिवशी तो पदवीधर होतो, पदवी हातात घेतो, त्या दिवशी पूर्ण विश्वास का वाटत नाही की यापुढे माझं आयुष्य यशस्वी होणार आहे. याची जी असंख्य कारणं आहेत त्यातली सामाजिक राजकीय वगैरे कारणं सोडून द्या, पण त्यातलं मुख्य कारण शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने पाहायला गेलं तर आमची शिक्षण व्यवस्था आमच्या हातात सर्टिफिकेट देते, विद्या देत नाही. जो विद्यावान आहे त्याला भीती वाटणार नाही, बरोबर. पण आम्हाला आमच्या विद्येवरती, आमच्या सर्टिफिकेटवरती विश्वास नाही. आमचा सर्टिफिकेटवर विश्वास आहे पण मग आमचा स्वतःवर विश्वास नाही. कारण त्या सर्टिफिकेटला मी किती पात्र आहे, किती लायक आहे याच्याविषयी माझ्या मनात सुद्धा शंका आहे. कारण या एकंदर प्रोसेसविषयी साशंकता आहे. याचं कारण माझे गुरु आणि शिष्य यातले संबंध जे आहेत ते त्या पद्धतीने जसे गुरुकुल परंपरेमध्ये विकसित होत होते तसे विकसित झालेले नाहीत. कसे होत होते विकसित संबंध. एक उपनिषदातलीच एक खूप छान गोष्ट आहे, ज्या गोष्टीला ना अनेक पदर आहेत, अनेक कंगोर आहेत. खरं तर आपण काही बघूया. या गोष्टीचा जो नायक आहे त्याचं नाव आहे सत्यकाम जाबाल. हा कसा मुलगा होता तर यजुर्वेंद्र सर ज्या असंख्य मुलांसाठी काम करतात ना तसा मुलगा होता. त्याच्या आईचं नाव होतं जाबाल किंवा जबाला, असे 2 पद्धतीचे उच्चार त्याचे आढळतात, आपण जाबाल म्हणूया. तर हा सत्यकाम जाबाल जो होता त्याची आई कष्टकरी होती. तिला त्यांनी विचारलं माझ्या वडिलांचं नाव काय, ती म्हणाली मला ठाऊक नाही, मला तुझ्या वडिलांचं नाव ठाऊक नाही, तू माझंच नाव लाव, तुझं नाव सत्यकाम. बघा तिने नावही काय ठेवलंय, सत्यकाम, सत्याची इच्छा करणारा. ज्याला स्वतःच्या जीवनाचं जन्माचंच सत्य माहित नाही त्याचं नाव सत्यकाम. आणि आजच्या काळामध्ये आपल्याला बघा पुन्हा आधुनिक विचार वाटतो आईचं नाव लावणं. पण आमच्याकडे सत्यकाम जाबाल उपनिषदापासून आहे जो आईचं नाव लावत होता. आणि त्याच्या आईचा स्वतःवरचा विश्वास बघा की माझं नाव लाव असं त्या काळात सांगणारी ती आई. आणि ती म्हणाली हे बघ तुला कशाला हवंय वडिलांचं नाव. तो म्हणाला आई मला शिकायचंय. त्याही काळात शाळेत गेल्यानंतर तुमचं वडील कोण, गोत्र काय हे सगळं विचारलं जातच होतं. मला काहीच माहिती नाही, मी काय सांगू. ती म्हणाली नाही गुरुला जाऊन सांग माझं नाव सत्यकाम, माझ्या आईचं नाव जाबाल, माझं नाव सत्यकाम जाबाल. हे मान्य करून जो गुरु तुला शिकवणार असेल त्या गुरुकडे शिक. ठीक आहे. त्या ठिकाणी गौतम ऋषी नावाचे एक मोठे ऋषी होते आणि सत्यकामनी ठरवलं की शिकायचं तर गौतम ऋषींकडेच जाऊन आपण शिकूया, प्रयत्न तर करूया. त्यांनी गुरु प्रार्थनेवरून येत होते, त्यांच्या पायावरती लोटांगण घातलं आणि त्यांना म्हणाला गुरुदेव असं असं आहे, माझं नाव सत्यकाम, माझ्या आईचं नाव जाबाल आणि मला माझे वडील कोण आहेत माहिती नाही, माझं नाव सत्यकाम जाबाल, तुम्ही मला शिष्य करून घ्याल का. गुरु म्हणाले मी तुला अगदी ताबडतोब शिष्य करून घेईन, कारण हे सत्य इतक्या परखडपणे सांगण्याचं धारिष्ट फार कमी लोकांकडे असतं. हे धाडस तुझ्याकडे आहे, याच्यात मला तुझ्यात उत्तम शिष्य दिसतोय, मी तुला शिष्य करून घेतो. आता बघा गुरु शिष्य परंपरेमध्ये 2-3 गमतीशीर गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, आपण गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानतो. आधी गुरुवर विश्वास टाकायचा, गुरुला प्रश्न विचारायचा नाही. या गोष्टीचे इतरही भाग आहेत ते मी सांगते नंतर तुम्हाला, मला पुढे शेअर करायचं तुमच्या बरोबर. पण आत्ता लक्षात घ्या की त्यांनी गुरुकडे जस्ट ॲडमिशन घेतली आहे. आता आपली अपेक्षा काय असते की गुरु आपल्याला टेक्स्टबुक देईल, नोटबुक देईल,
नवीन काहीतरी नोट्स सांगेल, लिहायला लावेल, काहीतरी ना. त्याच्या गुरुनी काय सांगितलं, ते म्हणाले हे घे, या 400 गायी घे, वनात जा आणि या 400 गायींचा सांभाळ कर. त्याने विचारलं नाही गुरूंना, का मी हे शिकायला थोडी चालू आहे, हे करून काय मिळणार, मला सर्टिफिकेट मिळणार आहे का, याचं फी किती होणार आहे तुमची, कुठलाही प्रश्न नाही. तो म्हणाला ठीक आहे गुरुदेव. आणि त्यांनी तेव्हाच मनात संकल्प केला की या 400 गायींच्या जेव्हा मी 1000 गायी करेन तेव्हाच मी परत येईन. गुरुजींनी सांभाळ करायला सांगितलंय ना, तर मी हे एक टार्गेट त्यांनी त्याच्या मनाशी निश्चित केलं आणि तो वनामध्ये गेला. त्या ठिकाणी त्या गायींचा सांभाळ करत होता. त्यांनी एक छान कुरण तयार केलं वनामध्येच, त्याला कुंपण वगैरे घातलं, गायींचं संरक्षण होईल हे पाहिलं. मोठं काम आहे, चिकिरीचं काम आहे आणि 400 गायी ही काही छोटी संख्या नाही आहे. ते सगळं त्याचं छान चालू होतं आणि एकदा गायी चरायला लागल्या की हा ध्यानाला बसायचा आणि हळूहळू त्याला आत्मचिंतनातून ज्ञान होऊ लागलं. आत्मचिंतनातून, ज्याला आपण म्हणतो ना आज ध्यानाच्या माध्यमातून जे तुम्ही ज्ञान करून घेता, ते ज्ञान त्याला होऊ लागलं. असं होता होता काही काळ लोटला आणि एक बैल त्याच्या समोर आला त्या गायींमध्ये, गायींच्या कळपातला, आणि तो म्हणाला, अरे तू पाहिलंस का, आम्ही झालो 1000, तुझा संकल्प पूर्ण झाला, आता तू गुरुच्या भेटीला जायला पात्र आहेस, आता निघ. आणि त्या सगळ्या 1000 गायी घेऊन तो निघाला. तर रस्त्यात त्याला ना एक एक जण भेटत गेला. पहिल्यांदा त्याला अग्नी भेटला, मग त्याला वायू भेटला, मग त्याला हंस भेटला. असे 4 वेगवेगळ्या अमूर्त शक्ती म्हणूया त्याच्या समोर आल्या आणि त्या सगळ्यांनी त्याला ब्रह्मपाद ज्याला म्हणतो आपण, ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतो, त्या प्रत्येकातला एक एक भाग शिकवला. म्हणजे ब्रह्मज्ञानाचे जर 4 भाग असतील तर एक भाग अग्नीने शिकवला, एक वायूने शिकवला, एक हंसाने शिकवला. हे सगळं शिकून तो प्रत्येकाकडून ते ऐकत होता आणि गायी घेऊन पुढे जात होता. हे सगळं करून तो आता गुरुकडे पोहोचला. गुरु म्हणाला, अरे वा, माझ्या गायींमध्ये तू एवढी वृद्धी केली, शाबास. आणि तुझा चेहरा बघून मला कळतं आहे की तुला खूप ज्ञानाचीही प्राप्ती झालेली आहे, तर छान, तुझा ज्ञानयज्ञ सफल झाला असं म्हणायला काही हरकत नाही. काय उत्तर द्यावं सत्यकाम जाबालानी? तो म्हणाला, नाही गुरुदेव, जोवर ज्ञान तुमच्या मुखातून ऐकत नाही तोवर ते पक्क होणार नाही, तोवर मी ज्ञानी झालो असं मी मानणार नाही. म्हणजे ज्ञान मिळालेलं आहे, खिशात आहे, पण तरी सुद्धा ते माझं तोवर होत नाही जोवर त्याच्यावर गुरुमुद्रा उमटत नाही. हा बघा किती मोठा संस्कार आहे हा. आजकाल आम्हाला वाटतं की आम्ही गुगल केलं, कॉपी पेस्ट केलं, प्रोजेक्ट एकदा प्रोफेसरच्या समोर टाकलं की आम्ही ज्ञानी, मैंने तो कर लिया है ना. ही वृत्ती आज आपल्याला खूप बळावताना दिसते. म्हणून सत्यकाम जाबालाचा परिचय पाहिजे. तो का माहिती पाहिजे की एवढं सगळं ज्ञान मिळालंय, समोरून आपसूक आलेलं आहे. म्हणाला असताना अग्निदेव काय गुरुपेक्षा मोठा नाही का? अग्नीने मला ज्ञान दिलं, वायूने मला ज्ञान दिलं, हंस साक्षात दैवी हंस माझ्या कुठल्याही गोष्टींनी फुशारक्या न मारता त्यांनी विनम्रतेने गुरुला सांगितलं की तुम्ही ज्ञान द्या, तेव्हा मी म्हणेन की आज मी ज्ञानी झालो. मग गुरुने अर्थातच त्याला अनुग्रह दिला आणि मग जाबाल हा फार मोठा ऋषी झाला. बघा, मला पुन्हा एक आपल्या परंपरेचं वैशिष्ट्य काय जाणवतं की सत्यकामासारखा माणूस सुद्धा, ज्याच्या कुळाचा, गोत्राचा, कशाचाही परिचय नाही, तोही महान ऋषी होऊ शकतो, तोही ज्ञानी होऊ शकतो, हा विश्वास सुद्धा आमचं उपनिषद आम्हाला देतं, है ना. ही पण किती मोठी गोष्ट आहे, हाही किती मोठा विश्वास आहे. आज आपण, मी मगाशी जे म्हणत होते की गुरुकुलाची आपण जी कल्पना करतो, आज तक्षशिला, नालंदा यासारखी विद्यापीठं आठवा. मी माझ्या डोळ्यांनी, काय असतं, काही क्षणांना साक्षात्काराचे असतात. यजुर्वेंद्र सर म्हणाले ते अगदी बरोबर आहे की जोवर तुम्ही डोळ्यांनी येऊन मनोबल पाहत नाही ना, मनोबलची साईड बघता येईल की मला, त्याच्याविषयीचे कितीतरी यूट्यूब व्हिडिओज बघता येतील. आजकाल आपला यूट्यूबवरती पण फार भरोसा आहे. पण तुम्हाला सांगू का, मी परत तेच म्हणेन की जी ती गुरु भेटीचा जो आनंद आहे ना, आपण पर्वत खूप नाही आहेत का, तरी सुद्धा मला जाऊन गिरनार पर्वत चढायचा असतो का? कारण त्या क्षेत्राचं काहीतरी महात्म्य आहे, तिथे काहीतरी एक एनर्जी आहे. जेव्हा माझे पाय तिथे लागतात तेव्हा काहीतरी वेगळं घडतं. मी बहिणाबाईंचं काव्य माझ्या घरी बसून, माझ्या लायब्ररीत बसून पण वाचू शकते, पण नाही, मला बहिणाबाईंच्या ओळी जळगावमध्ये येऊन गुणगुणायच्या असतात. का? कारण ह्या मातीत त्या आहेत कुठेतरी. तो जो एक स्पर्श आहे, तो जो एक श्वास आहे, तो अनुभवायचा असतो. ती जी गंमत आहे ना, आणि ती आजकाल आपण फार मुक्तो आहोत असं मला वाटतं. तर
उपनिषदांच्या बाबतीत किंवा या तत्वज्ञान विद्यापीठांच्या बाबतीत जेव्हा मी विचार करत होते, माझ्याही डोळ्यासमोर मी मगाशी म्हटलं तसं गुरुकुलाचं चित्र होतं. एक छोटी पर्णकुटी, 5-6 शिष्य, एक गुरु शिकवतायत. आमच्याकडे मुंबईत जर तुम्ही कधी आलात तर बोरिवली नॅशनल पार्क आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, तिथे आतमध्ये कान्हेरी केव्ज आहेत. त्या कधीतरी जरूर बघायला जा. आणि त्या बघायला जाल ना तर कोणीतरी छान गाईड घेऊन जा बरं का, ज्याला चांगली माहिती आहे. कारण त्या केव्जमध्ये खूप रहस्य दडलेली आहेत, ती जेव्हा तुम्ही बघता ना तुम्ही थक्क होता. तर या कान्हेरी केव्जमध्ये एक लायब्ररी आहे. आता अर्थातच ती गुफा आहे. त्या गुफेमध्ये मी जेव्हा शिरले, मला त्यांनी सांगितलं आणि तिथे बाहेर पाटीही लावली आहे की हा लायब्ररीचा हॉल पूर्वीच्या काळचा, जुन्या काळचा. तर आतमध्ये मी शिरले. मी म्हटलं केवढा तरी मोठा हॉल. आत्ता तिकडे तुम्ही बघायला गेलात तर फक्त अशा दगडी खांब दिसतात तुम्हाला आणि बसण्याची सोय केलेली दगडी बाक असे तुम्हाला दिसतात. आणि छताकडे मी बघितलं तर छतावरती ना मला असे गोल 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 छिद्र दिसली. मी म्हटलं हे काय आहे, अगदी साईजनी केलेली छिद्र आहेत, ही कशासाठी आहेत? ते म्हणे हे लॅम्प लावण्यासाठी आहेत. त्या काळामध्ये अख्ख्या हॉलभर दिवे लावले जायचे आणि एका वेळेस 100 विद्यार्थी तिथे बसून अध्ययन करायचे. आता हे तर कान्हेरी केव्ज हे मोठं विद्यापीठही नाहीये, ते खरं तर व्यापारी सेंटर म्हणून जास्त महत्वाचं होतं. पण आपल्याकडे जिथे जिथे लेणी आहेत ना, त्या सगळ्या लेण्यांमधून जितकं व्यापार व्हायचा तितकंच अध्ययन व्हायचं. आपल्या सगळ्या मंदिरांमधून अध्ययन व्हायचं. मला इतका धक्का बसला की आज माझ्या कॉलेजमध्ये पण कदाचित असा हॉल नसतो की जिथे 100 विद्यार्थी एकत्र बसून वाचू शकतील. त्या लेण्यांमध्ये छोटी छोट्या खोल्या आहेत आणि त्या खोल्यांची गंमत काय माहितीये का, त्यांना आतून कडी घालता येते, बाहेरून नाही कडी घालता येत. तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये जी सोय केली ना महाजन सर, मला खूप त्याची आठवण आली की ज्या एखाद्या विद्वानाला जेव्हा अभ्यास करायचा आहे, त्याला एकांत हवा आहे, तर आतमध्ये जाऊन तो कडी घालतो. तो आता कडी उघडून बाहेर येईल तेव्हाच तो बाहेर येईल, बाहेरच्या जगाला त्याला बाहेर काढता येणार नाही. किती किती छान सोय बघा. म्हणजे आणि हे आता पुन्हा काही गोष्टी कशा बदलत नाहीत बघा. विका राजवाडेंच्या बाबतीमध्ये, इतिहासाचार्य विका राजवाडे फार मोठे विद्वान, त्यांच्या बाबतीत मी अशी गोष्ट ऐकली होती की त्यांची अभ्यासिका माडीवरती होती. घरामध्ये एक आपण छोटा माळा केलेला असून तसा त्यांनी माळा केला होता. माळ्यावरती ते अभ्यासाला बसायचे आणि काय करायचे, माळ्यावर चढले की जिना वर काढून घ्यायचे की आता कोणी वरती आलं नाही पाहिजे. तर पण हे किती छान आहे बघा, अशा पद्धतीची अभ्यासाची. म्हणजे आज विद्यार्थ्यांकडे काय नाहीये, संस्कृतमध्ये फार सुंदर शब्द आहे, ज्ञान पिपासा. पिपासा म्हणजे तहान. तुम्हाला ज्ञानाची तहान लागली पाहिजे, मला हे कळलंच पाहिजे. कसं कळत नाही, ही जेव्हा तुम्हाला एक आतून भूक लागते ना, भूक लागल्यावर बघा आपण किती हैराण होतो. ती भूक भागेपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. आपल्या विद्यार्थ्यांना जेव्हा शिक्षणाची अशी ओढ लागेल ना की हे मला कळलं पाहिजे, आणि ती कधी लागेल, जेव्हा आपण आधी शिकण्यासाठी शिकू. आत्ता आज आपल्याकडे काय होतं, आपण काहीतरी एक ध्येय ठेवून मग त्याच्यासाठी शिकत असतो आणि ते ध्येय बहुधा शिक्षण बाह्य असतं. म्हणजे हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर मला अमुक सर्टिफिकेट मिळेल, हे झाल्यानंतर मला इन्क्रीमेंट मिळेल, हे झालं की मला जॉब चांगला असेल. पण मला एखादी गोष्ट कळली पाहिजे म्हणून जेव्हा तुम्ही शिकता ना, आणि तो शिकण्यातला आनंद फार वेगळा आहे, खूपच वेगळा आहे. तर तक्षशिला, नालंदा यासारख्या विद्यापीठांची जेव्हा मी पुढे अभ्यास करताना वर्णनं वाचली आणि मी अक्षरशः थक्क झाले. तक्षशिलेसारखं विद्यापीठ तुम्ही कल्पना करा किती ग्लोरियस असेल. आज आम्ही US मधल्या सॉट आफ्टर युनिव्हर्सिटीज, अनेक जण आपली, मला वाटतं या आपल्या गावातली पण, जळगाव मधली अनेक विद्यार्थी आज US मध्ये शिकतायत, ऑस्ट्रेलियात शिकतायत. ते लिस्ट काढतात की नाही पहिली, कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत, टॉप युनिव्हर्सिटीज कुठल्या आहेत. आपल्या भारतातल्या टॉप युनिव्हर्सिटीज कुठल्या होत्या? नालंदा होती, तक्षशिला होती. काश्मीरमध्ये शारदा पीठ होतं, त्याला सर्वज्ञ पीठ असं सुद्धा म्हणायचे. आणि किती बघा आपल्या संस्कृतीमध्ये शिक्षणाचा संस्कार किती रुजलेला होता की जेव्हा उपनयन संस्कार करायचे ना, तर दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्रापासून खाली जेव्हा उपनयन संस्कार व्हायचा तेव्हा त्या बटूला उत्तर दिशेने 7 पावलं चालवलं जायचं. का? तर तू त्या उत्तरेच्या युनिव्हर्सिटीजमध्ये जा.
हा संस्कार लहान म्हणजे जसं आपण मुलांना सांगतो ना, तू ऑक्सफर्डला जाऊन शिकलं पाहिजेस, तू केम्ब्रिजला जाऊन शिकलं पाहिजेस, तू US अमुक युनिव्हर्सिटीत शिकलं पाहिजेस, तसं आपल्याकडे सांगितलं जात होतं. आणि अशा युनिव्हर्सिटीज आपल्याला भारताबाहेर नव्हत्या, भारतात होत्या. किंबहुना अशा युनिव्हर्सिटीजसाठी चायना, जपान, इजिप्त, तिबेट या सगळ्या देशांमधून विद्यार्थी येत होते. आपल्याला UN सॅंग खूप माहिती आहे, तो आपल्याला इतिहासातून बराच परिचित झालेला आहे. 7व्या शतकामध्ये UN सॅंग आला होता आपल्याकडे आणि तो अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यास दौरा नव्हता बरं का त्याचा. 1 दिवस इकडे, 2 दिवस तिकडे, 3 दिवस तिकडे नाही. एकेका विद्यापीठामध्ये 2-2, 3-3 वर्ष राहून त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्याच्याच कालावधीमध्ये, त्याच्याच आसपास इत्सिंग नावाचा एक विद्यार्थी आला होता अभ्यास करण्यासाठी. त्यांनी काय करावं, तेव्हाची जी पद्धती होती ती अर्थात हस्तलिखित होती ना, तेव्हा प्रिंटिंग ही गोष्ट नव्हती, हस्तलिखित करून घ्यायला लागायची. खूप टिडियस जॉब आहे. एखादी गोष्ट कॉपी करणं हे फार अवघड असतं. विद्वान काय करायचे तर 20-20 लेखक कामाला लावायचे, ते त्यांच्यासाठी काम करायचे, एक अख्खी टीम काम करायची. एखादा ग्रंथ जेव्हा कॉपी व्हायचा, या इत्सिंगनी जाताना किती ग्रंथ न्यावेत. इत्सिंग काही काळ आला आणि इथे राहिला, खास करून तो तक्षशिलेमध्ये आणि नालंदामध्ये बराच काळ राहिला होता. त्यांनी 4 लाख श्लोक असलेले 400 ग्रंथ कॉपी करून दिले. म्हणजे किती ज्ञान पिपासा आहे बघा. कोण कुठला तो चायनामधून आलेला. बरं, परत जाताना तेवढाच त्याला सगळा तो प्रवास करून जायचा आहे, पण मला माझ्या देशामध्ये हे ग्रंथ न्यायचे आहेत, हे ज्ञान आहे. ही केवढी मोठी इच्छाशक्ती आहे. आणि हे सगळं आमच्याकडे इथे घडत होतं, हे दुर्दैवाने आज आम्हाला माहिती नाही. नालंदा विद्यापीठ, तिथे इतकं मोठं ग्रंथालय होतं. नालंदामध्ये 3 ग्रंथालय होती, रत्नसागर, रत्नोदधी, रत्नमंजुषा. 3 ग्रंथालय मोठी मोठी असं म्हणतात. आता खरं खोटं माहिती नाही, पण त्यातलं एक ग्रंथालय 9 मजली होतं असं म्हणतात. त्या काळामध्ये 9 मजली इमारत, तीही ग्रंथालयाची असणं किती मोठी गोष्ट आहे बघा. आज आपण म्हणतो ना काशीला जायचंय, आज वाराणसी दर्शन सध्या तर अनेक कारणांनी ट्रेंडमध्ये आहे आणि ते असायला हवं, बरोबर. पण काशी हे विद्येचं किती मोठं केंद्र होतं. एक असाच इटालियन प्रवासी आपल्याकडे आला होता. त्यांनी त्याचं वर्णन लिहिलेलं आहे. तर तो म्हणतो की इतर ठिकाणी मी विद्यापीठं पाहिली, आता नालंदा, तक्षशिला या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज होत्या. इथे हजारो विद्यार्थी शिकत होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, याला एंट्रन्स एक्झाम असायची. या युनिव्हर्सिटीज इतक्या मोठ्या होत्या आणि इतके बाहेरून परदेशी विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे शिकायला यायचे की द्वारपंडित असायचे. हे द्वारपंडित म्हणजे एंट्रन्स एक्झाम घेणारे. आणि 3 द्वारपंडितांनी तुम्हाला पास केल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये जाता यायचं नाही. आणि 10 पैकी ॲव्हरेज 2 ते 3च विद्यार्थी पास व्हायचे. म्हणजे पासिंग पर्सेंटेज काय होतं बघा, किती टफ असेल एक्झामिनेशन. आणि या युनिव्हर्सिटीजचं महत्त्व किती असेल बघा, की तिथे ॲडमिशन घ्यायला म्हणजे मी चायनावरून चालत येणार आणि द्वारपंडित मला सांगणार की तू लायक नाहीस, तर मी थांबणार, मी अभ्यास करणार, आणखीन तयारी करणार, परत परीक्षा देणार, ती पास होईपर्यंत देत राहणार. आणि असे भारतभरातून विद्यार्थी फिरायचे. आज आपण म्हणतो ना की भारतामध्ये ऐक्य, भारतामधल्या ऐक्याचा सगळ्यात सुंदर पुरावा तुम्हाला सांगते. मी नाट्यशास्त्रामध्ये PhD केलं. भरतमुनींनी लिहिलेलं नाट्यशास्त्र. आता भरतमुनी कुठले याच्यावरती अनेक विवाद केले जातात, पण बरेचदा असं म्हटलं जातं की ते उत्तरेकडचे असावे किंवा काश्मीरमधले असावे, असंही खूप जणांचा कयास आहे. माहीत नाही, असं ठामपणे काही सांगता येत नाही, कारण खूप काळामध्ये लोटलेला आहे. पण नाट्यशास्त्राच्या प्रती कुठे मिळाल्या? कन्याकुमारी आणि केरळमध्ये. म्हणजे विचार करा, एक पंडित होतो कुठे? नॉर्थला. आणि त्याच्या तेव्हा प्रिंटिंग नाहीये. अशा काळामध्ये त्याच्या ग्रंथाच्या प्रतींचा प्रसार हा भारतभर होतो, कारण आमचे विद्यार्थी जात होते, फिरत होते, एका ठिकाणाहून दुसरीकडे जात होते. अशी किती उदाहरणं सांगू तुम्हाला. कालिदासाचं वाङ्मय तुम्ही वाचलत की तुम्हाला कळतं की कालिदासाने अख्खा भारत पाहिलेला आहे. आपल्या नागपूरला राहून गेलेला आहे तो, तिथूनच मेघदूताची सुरुवात होते, रामगिरी पर्वताची. तिथपासून हिमालयापर्यंतचं सगळं वर्णन, मध्य प्रदेश सकट जे सगळं वर्णन येतं, अचूक वर्णन आहे. आजही तुम्ही त्या त्या ठिकाणी ती आता अभ्यासकांनी अभ्यास करून आपल्याला खुणा सांगितल्यात की ही ती मूळ गोष्ट, ती जाऊन पाहिली. अनेकांनी वायुमार्गाने प्रवास करून बघितला. आता कल्पना करा, आपल्याकडची विद्वत्ता बघा, तेव्हा विमानं नव्हती, तरी सुद्धा
एरियल व्ह्यू काय होता याची कालिदासांनी कल्पना केली आहे. पर्वत वरून कसा दिसतो, तो असं म्हणतो आपला जो नर्मदा नदीचा सगळा परिसर आहे हा, तो जो पर्वत आहे तो कसा दिसतो, इतकी सुंदर कल्पना कालिदास करतो. उपमा कालिदासस्य असंच म्हटलं जातं. त्याच्या इतक्या सुंदर उपमा कुणाला देता येत नाहीत. सिमिलीज ज्याला आपण म्हणतो ना, एकासारखं दुसरं काहीतरी सांगणं. तर तो असं म्हणतो की पर्वत कसा दिसतो, पर्वतावरून बघा मोठा पर्वत आहे आणि त्याच्यावरून नर्मदा नदीला फाटे फुटलेले आहेत, अनेक नद्या वाहत आहेत. म्हणतो एखादा हत्ती असावा आणि त्या हत्तीला दसऱ्याच्या दिवशी सजवतात बघा, त्याच्यावरती वेलबुट्टी केलेली असते बघा, वरून पर्वत बघितला त्याला तो हत्तीसारखा दिसतोय आणि सजवलेल्या हत्तीसारखा दिसतोय. किती सुंदर वर्णन आहे. आणि कल्पनाशक्ती अख्खच्या अख्ख मेघदूत एरियल व्ह्यूनी आहे. त्याच्या त्या ज्या काम करणाऱ्या शेतकरी बायका आहेत ना, त्या सुद्धा आपल्या बटा बाजूला सारतात आणि वर बघतात, कारण तो मेघ आहे ना, मेघाच्या कॉन्टेक्स्टनी चाललंय सगळं. तर ते ढगाला कसं दिसेल खालचं जग, अशी कल्पना करून कालिदासांनी लिहिलेलं आहे. ही केवढी विद्वत्ता आहे बघा, ही प्रतिभा आहे. आणि ती कुठून येते, कारण आमचा कालिदासाच्या साहित्याचा अभ्यास केलात ना, त्याला सगळ्यातलं सगळं येतो. याचं कारण एज्युकेशन सिस्टीमचा होलिस्टिक अप्रोच आहे. आमच्याकडे स्पेशलायझेशनपेक्षा आधी ओळख करून देण्यावर भर होता आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्याकडे न्यायशास्त्राची ओळख करून दिली जात होती. आज आपण डिबेट्स बघतो मीडियामध्ये, किती असंबद्ध डिबेट्स चालतात. 15 मिनिटं ऐकून त्यातले 2 मुद्दे सांगा. लोक फक्त आरडाओरडा करतात, काही मुद्दाच नसतो. आणि जे काही एकमेकांच्या मुद्द्यांचं खंडन मंडन चालू असतं, त्याच्यामध्ये एकमेकांवर आरोप करणं, कुठेतरी खालच्या पातळीवर जाणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं, याच्या पलीकडे काय घडतं. अलीकडच्या काळात म्हणते मी, मधल्या काळामध्ये आपल्याकडे खूप चांगल्या डिबेट्स सुद्धा झालेल्या आहेत, मी काही नाकारणार नाही, आपण ज्येष्ठ मंडळी इथे आहात. पण त्या का चांगल्या झाल्या, कारण त्या मंडळींना मुळामध्ये सभ्यतेचं, संवादशास्त्राचं एक भान होतं. आणि हे भान कुठून येतं, हे पुन्हा कुठेतरी शिक्षण व्यवस्थेमध्ये असतं, तुमच्या गुरुमध्ये असतं. त्या काळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला न्यायशास्त्र शिकवलं जात होतं. आज आपण आता व्याख्यानमाला करतो आहोत. अलीकडे हा प्रकारही किती दुर्मिळ होत चाललाय. मला खूप बरं वाटलं की मला व्याख्यानमालेसाठी बोलवलं. इव्हेंटसाठी खूपदा बोलवतात, मोठमोठ्या अवॉर्ड फंक्शन्सच्या अँकरिंगसाठी बोलवतात, पण तिथे ना झगमगाट जास्त असतो, तेज कमी असतं. मला वाटतं व्याख्यानमालेमध्ये काय आहे, इथे तेज आहे, इथे प्रकाश आहे. आणि हा प्रकाश मोलाचा आहे, हा प्रकाश महत्वाचा आहे. तर त्या काळामध्ये काय असायचं, त्या काळामध्ये संगोष्ठी व्हायच्या, सभा असायच्या. म्हणजे अनेक ठिकठिकाणचे विद्वान, म्हणजे आज जर समजा इथे आपल्याला सभा करायची आहे, तर महाराष्ट्रभरातले विद्वान, जसं आपल्याकडे आता साहित्य संमेलन लवकरच होणार आहे, तर महाराष्ट्रभरातून साहित्यिक येतील ना, तशा पद्धतीने वेगवेगळे गुरु आणि शिष्य एकत्रित यायचे आणि मग एखादा विषय चर्चेला घेतला जायचा. त्यातल्या जे छोटे छोटे इतर मुद्दे असतील त्यांची विभागणी व्हायची आणि याच्यावरती पूर्व पक्ष उत्तर पक्ष अशा चर्चा व्हायच्या. आपल्याकडे इव्हन पूर्वीची जी टेक्स्टबुक्स आहेत ना, त्या सगळ्यांमध्ये पूर्व पक्ष उत्तर पक्ष मांडणी आहे. म्हणजे काय, तर मला जर माझी थिअरी मांडायची आहे, मला जर तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तर ते सांगत असताना माझं म्हणणं काय आहे ते तर मी सांगतेच, पण माझ्या विरोधकांचं यावरचं म्हणणं काय आहे आणि त्याचा माझं उत्तर काय आहे. बरं, मग एका विरोधकाचंच नाही सांगत मी यांचंही सांगते, यांचंही सांगते, त्यांचंही सांगते आणि सगळ्यांच्या मताची चर्चा करून पुन्हा अतिशय आदरपूर्वक, म्हणजे ॲग्री टू डिसॲग्री सुद्धा जे होईल ते अतिशय आदरपूर्वक करून मग मी माझ्या सगळ्या चर्चेचा समारोप करते. ही अशा पद्धतीची ग्रंथरचना आपल्याकडे झालेली. तुम्ही शंकराचार्यांचं कुठलंही पुस्तक उघडून बघा, आपल्यापैकी कोणी विवेक चूडामणी वाचलं असेल किंवा अशा पद्धतीची पुस्तकं वाचली असतील, तर अतिशय आदराने डिबेट करणं, डिबेटसाठी प्रसिद्ध आहे आपला देश. आणि ही परंपरा आज दुर्दैवाने आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत नाही पोचवलेली. आज किती शाळांमधून पूर्वी व्हायच्या, एक फार छान नाव होतं त्याला, वक्तृत्व शास्त्रोत्तेजक सभा वगैरे अशी सभा असायची, मी चुकत नसेल तर, बरोबर. आणि वादविवादाचे संघ असायचे, विद्यार्थ्यांना त्यांचे विचार मांडायला शिकवलं जायचं. मगाशी मी जे म्हणणार होते की गुरुकुल परंपरेमध्ये अनेकदा लोकांचा असा समज असतो की आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरु म्हणेल ही पूर्व
शिष्याने म्हणायचं नाही ही पूर्वच आहे, पश्चिम असली तरी त्यांनी गुरुला प्रश्न विचारायचा नाही. असं अजिबात नव्हतं. आपल्याकडे गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संवाद होता, वाद नव्हता. वाद असणं वेगळी गोष्ट आहे आणि संवाद असणं गोष्ट वेगळी आहे. संवादामध्ये तुम्हाला भांडावं लागत नाही, तुम्ही तुमची शंका उपस्थित करता, गुरु त्याचं निरसन करतो. आणि समजा करू शकला नाही तर शिष्यात इच्छेत पराजयम, शिष्याने माझा पराजय केला तर गुरुला आनंद आहे. ही आमची परंपरा सांगते की प्रश्न तर त्यांनी विचारलेच पाहिजेत आणि त्यांनी पराभव केला तर आनंद आहे. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट या अनुषंगाने सांगते. रामानुजाचार्य नावाचे फार मोठे संत, ज्यांचा आज हैदराबादला फार मोठ्या पुतळ्याचं अनावरण अलीकडच्या काळामध्ये काही वर्षापूर्वी झालं आणि ते फार चर्चेत आले. पण फार मोठा संत, म्हणजे या संताविषयी आपल्याला माहिती नाही किंवा सांगितलं जात नाही हे आपलं दुर्दैव. इतका मोठा संत 12व्या शतकाच्या काळामध्ये झालेला. आणि आता हे गुरु शिष्या गुरुचा वाद कसा होऊ शकतो, तर त्यांच्या गुरूंच्या कथा फारच विलक्षण आहेत. त्यातली एक सांगते तुम्हाला. त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की बाबा तू माझा सर्वोत्तम शिष्य आहेस, मी तुला गुह्यतम ज्ञान देतो, एक मंत्र मी तुला सांगतो, हा जो मंत्र आहे ना हा फक्त तुझ्यासाठी आहे, हा बीज मंत्र आहे, हा अतिशय रहस्यमय मंत्र आहे, या मंत्राने तुझं भलं होणार आहे. अट फक्त एकच, आयुष्यात कधीही हा मंत्र कुणालाही सांगायचा नाही. ही गुरुआज्ञा. आदल्या दिवशी गुरुनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी रामानुजाचार्यांनी काय करावं, त्यांचं जे गाव होतं त्या गावातल्या एका मोठ्या मंदिराच्या छज्ज्यावरती ते गेले आणि तिथून त्यांनी लोकांना बोलवलं, या या इकडे या, मी खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. सगळे लोक आले, हजारोंच्या संख्येने लोक आले की काहीतरी हा महत्त्वाचं सांगतोय. ते म्हणाले मी तुमच्या उत्कर्षाचा मंत्र तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी सांगून टाकला मंत्र. गुरुला कळ. गुरु म्हणाला काय हा मुलगा, याला मी इतक्या विश्वासाने मंत्र सांगितला आणि त्यांनी हे काय केलं. चिडले ते. त्याने विचारलं, रामानुजाचार्याला बोलवून घेतलं की बाबा काय प्रकार काय, हा काय चाललंय तुझं. तो म्हणाला महाराज तुम्ही काय म्हणालात, हा मंत्र जर मी कुणाला सांगितला तर माझं भलं होणार नाही पण त्यांचं होणार आहे ना. माझ्या एकट्याचं भलं नाही झालं तर चालेल ना, हजारो लोकांचं भलं होतं, हे किती मोठी गोष्ट आहे. खरी आहे. आणि यावरती गुरुला पराजय स्वीकारावा लागेल, नाही तर काय. त्या रामानुजाचार्यांनी सगळ्यांसाठी भक्तीचे दरवाजे खुले केले. त्यांनी खूप खूप मोठं कार्य केलेलं आहे. म्हणजे त्या कार्याविषयी अधिक सविस्तर आत्ता मी सांगत नाही, पण ही आमच्याकडची गुरु शिष्य परंपरा आहे. त्याच रामानुजाचार्यांची गोष्ट आणखीन एक सांगते. त्यांचे एक गुरु होते ज्यांच्याकडे ते शिकत होते. तत्वज्ञानामध्ये वेगवेगळ्या धारा असतात ना, म्हणजे वेगवेगळे प्रवाह आहेत की कोणी अद्वैत वेदांताचा पुरस्कार करतं, कोणी द्वैतवादाचा पुरस्कार करतं, कोणी अद्वैतामध्ये केवळ अद्वैताचा पुरस्कार करतं. अशा वेगवेगळ्या आपल्याकडे तत्वज्ञानाच्या शाखा आहेत आणि सहसा एका शाखेतून माणूस दुसऱ्या शाखेत जात नाही, एका शाखेचा स्वीकार केला की केला. रामानुजाचार्यांनी शाखा बदलली. त्यांच्या गुरुबरोबर वाद म्हणावे असे, शंका निरसन झालं नाही असं म्हणूया आपण. त्यांनी गुरूंना काही शंका विचारल्या पण गुरूंना तेवढं उत्तर देता आलं नाही. त्यांनी शोध घेतला की माझा दुसरा योग्य गुरु कोण असू शकतो. ते गुरु जेव्हा त्यांना सापडले तेव्हा गुरु मरणासन्न होते. गुरूंची आणि त्यांची भेट झाली तेव्हा गुरूंनी शेवटचा श्वास घेतला. एक काही सेकंदांची भेट झाली असेल. या काही सेकंदांमध्ये गुरूंनी त्यांना 3 बोटं दाखवली आणि 3 गोष्टी तुझ्या हातून घडाव्या असं सांगितलं. एवढीच गुरु भेट. आणि त्या 3 अटी पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढे आयुष्यभर काम केलं. हे गुरु शिष्य नातं आहे आपल्याकडचं. कोण करतं असं, कोणी केलं असतं. हा याच्या भोवती एक दैवी लेप जरी असला या सगळ्या कहाण्यांमध्ये, हा संकेत होता कदाचित की या गुरुचं काम या शिष्याने पूर्ण करावं असेल कदाचित, पण तरी सुद्धा ही माणसंच होती हो. आज आपण त्यांना जरी ऋषी मुनी संत या स्वरूपात बघत असलो तरी मुळातली ती माणसं होती. आणि जेव्हा मी यजुर्वेंद्र महाजनांसारख्या माणसाकडे बघते, जेव्हा मी प्रकाश आमटेंकडे बघते, मला विश्वास बसतो की हो ही अशी माणसं होऊन गेली है ना. खरी गोष्ट आहे की नाही, की प्रेम, करुणा, एखाद्या विषयीची आत्मीयता वाटणं, एखाद्या कामामध्ये झोकून देणं हे काय आहे याची इतकी उदाहरणं आज कलियुग आहे, अगदी मान्य. 24 तास कलियुग सुरू असताना सुद्धा आपल्याला इतके आशेचे अंकुर आजूबाजूला दिसतात की ही अशी माणसं झाली असतील की माझं भलं नाही झालं तरी चालेल, हजारोंचं भलं होणार असेल तर माझं वाटोळं होऊ दे.
असं म्हणणारे रामानुजाचार्य या भूमीत झाले, याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला लागतो. मला संत एकनाथ महाराजांची एक कथा नेहमी खूप आवडते, की कसा असावा गुरु, कसा असावा, त्यांनी उपदेश कसा करावा. तर त्यांच्याकडे ना एक बाई आली बरं का, आणि तिचं काही नाही, छोटंसं काम होतं. ती म्हणाली, महाराज माझा मुलगा ना गोड फार खातो, अति काहीही वाईट ना, मी किती समजावलं तर ऐकत नाही, तर तुम्ही जरा सांगा ना, तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तींनी सांगितलं तर ऐकेल कदाचित, आणि लहान मुलगा 10-12 वर्षाचा. तर एकनाथ महाराज म्हणाले, ठीक आहे, पण आज नाही सांगत, त्याला जरा एक 10 दिवसांनी घेऊन या. बाईंना प्रश्न पडला की बरं, म्हणाले ठीक आहे, कदाचित आपली परीक्षा बघत असतील की आपण चिकाटी आहे की नाही आपल्यामध्ये, म्हणून ती पण चिकाटीने 10व्या दिवशी परत त्याला घेऊन गेली आणि म्हणाली, महाराज आज सांगाल का, आज उपदेश कराल का. ये बाळ जवळ ये. त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला म्हणाले, गोड नको रे फार खात जाऊस, चांगलं नसतं शरीराला. बस. बाईला प्रश्न पडला की हेच जर सांगायचं होतं तर मधले 10 दिवस का घेतले, की खरंच माझी परीक्षा बघत होते. तर तिने विचारलंही त्यांना, बस एवढंच. ते म्हणाले, हो, यांनी परिणाम होईल. ते म्हणाले, तुम्ही प्रचिती घ्या. ते म्हणाले, पण का मग 10 दिवस का मागून घेतलेत तुम्ही. ते म्हणाले, 10 दिवस मी गोड खाल्लं नाही. शब्दाला वजन कधी येतं, त्या उपदेशाला वजन कधी येतं, गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, याचे इतके आदर्श आपल्या परंपरेने सांगितलेले आहेत की त्याच्याविषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे. आणि दुसरी गोष्ट मला वाटतं की आपल्याकडे असलेली विद्वत्तेची जी परंपरा आहे, म्हणजे आपण ज्या गोष्टीपासून सुरुवात केली ना, गणपती बाप्पाची, ही अशी गोष्ट सुचायला किती बुद्धिमत्ता पाहिजे हो, की यांनी काय अट घातली, मग त्याच्यावर याची काय अट, मग काय घडलं असेल, आणि गणपती बाप्पा एकदंत झाला असेल. आपल्याकडे ना नावं फार सुंदर सुंदर आहेत बघा परमेश्वराची. पण आता गणपतीला काय म्हणतो आपण, वक्रतुंड. म्हणजे काय, वाकड्या तोंडाचा. असं कसं म्हणू बाप्पाला, काहीतरी अर्थ असायला पाहिजे की नाही, नावाला काहीतरी अर्थ असतो. तर एकदंताची कशी गोष्ट आहे. मला प्रश्न पडायचा, ही वक्रतुंडाची काय गोष्ट असेल. हा कोण आपण असं म्हणतो का की हा कसा वाकड्या तोंडाचा, याची सोंड. बरं, आपल्याला उत्तर साधं देतात ना शाळेत वगैरे, कोणालाही विचारलं की नाही ती सोंड अशी वाकडी असते ना, वळणदार असते ना, म्हणून तो वक्रतुंड. म्हटलं तरी सुद्धा सोंडेला पण नावच ठेवलं ना. याचं काय कारण असेल. कारण गणपती बाप्पा उत्तम वक्ता. वक्रोक्ती हा आपल्याकडे अलंकार आहे. जो वक्रोक्तीने बोलू शकतो, जो सजवून सांगू शकतो. आता मराठीमध्ये संस्कृत शब्दांचे अर्थ थोडे थोडे कधी कधी बदलतात. आपल्याकडे वक्रोक्ती म्हणजे काहीतरी वाकडं बोलला किंवा तिरकं सांगितलं. असा घास न घेता असा घास घेतला की आपल्याला वाटतं वक्रोक्ती झाली. तसं नाही. वक्रोक्ती म्हणजे संस्कृतमध्ये सजवून सांगणं. तर ज्याचं तुंड म्हणजे ज्याची गिरा, ज्याचं बोलणं हे वक्रोक्ती पूर्ण आहे. कारण तो वाक्पती आहे, वाचांपती आहे, वाणीचा स्वामी आहे, म्हणून तो वक्रतुंड. त्याचा वाकड्या सोंडीशी तसा काही संबंध नसावा. पण या आपल्या परंपरेत ज्या दडलेल्या गोष्टी आहेत ना, या शोधण्यात फार मजा येते. आपल्यापैकी इथे अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत, त्या सगळ्यांना नरहर कुरुंदकरांचा परिचय आहे. एक अतिशय विद्वान माणूस, म्हणजे ज्या माणसाचे ऋण महाराष्ट्राने किती वेळा मानावेत असा इतका विद्वान माणूस. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती. त्यांनी नाट्यशास्त्रावरती सहज म्हणून दिलेली काही व्याख्यानं आहेत, ज्याचा एवढा मोठा ग्रंथ आहे, रंगशाला नावाचा. म्हणजे तो ग्रंथ वाचल्यानंतर माझी तर झोपच उडाली. म्हणजे मी जे काही PhD साठी थोडं बहुत संशोधन केलं असेल, त्या सगळ्याची प्रेरणा नरहर कुरुंदकरांच्या रंगशाला या ग्रंथामध्ये होते. त्या ग्रंथात त्यांनी एक गंमत सांगितली. बघा, आता अलीकडची संशोधक मंडळी ज्यांना भारतीय व्यवस्थेशी, भारतीय संस्कृतीशी परिचय नसतो, भारतीय असूनही अनेकदा, ते कशी गंमत करतात. तर काय झालं, आता आपण ग्रीक थिएटर बघितलं, शेक्सपियरन थिएटर बघितलं, ही मोठे मोठे स्टेज आहेत, लोकांची बसण्याची. अथेन्समधलं जे थिएटर आहे, आपण फोटो जरी पाहिले असतील तर हजारो लोक तिथे बसू शकतात. पायऱ्या पायऱ्यांचं थिएटर आहे. भारतीय माणसाला वाटलं, अरे आमची रंगभूमी इतकी प्राचीन, आमचं थिएटर कुठे, शोधा. लोक लागले शोधायला. एक सीताबेंगा गुफा आहेत मध्य प्रदेशामध्ये, ते आपलं पहिलं थिएटर म्हणून दाखवलं जातं. गुफा आणि तिथे थोडी पायरी पायरीची रचना आहे. असेलही, त्याच्याविषयी त्या वादात पडण्याचं काही कारण नाही. पण कुरुंदकर म्हणतात, का शोधताय थिएटर, आमच्याकडे हे बघा, हे थिएटर आहे. आपल्याकडे शाळेचं हे जे मैदान आहे, हेच थिएटर झालंय की नाही आता. आमच्याकडे एवढी मोठमोठी देवालयं आहेत, त्याची इतकी मोठमोठी प्रांगणं आहेत, तिथे पायऱ्या आहेत, लोक बसतात तिकडे. नाटक करायला काय लागतं,
नाटक करायला इतकं मोठं थिएटर लागतच नाही. आणि आमच्याकडे जे थिएटर आहे ते असं आम्ही बांधतो, काम झालं की काढून ठेवतो. आता ते प्राचीन थिएटर कुठे शोधायला निघालात तुम्ही? कसं सापडणार? आणि मग ते सापडलं नाही की आपण म्हणायचं नाही म्हणजे ग्रीक रंगभूमी जास्त प्राचीन असली पाहिजे कारण त्यांच्याकडे थिएटर होतं. हा किती विनोद आहे बघा. कारण भारतीय संस्कृती काय आहे हे समजून न घेता जर आपण अभ्यास करायला गेलो तर अशा पद्धतीची गंमत जम्मत होत असते. एक छोटीशी आपल्या विद्वत्तेची एक चुणूक म्हणून तुम्हाला एक गंमत दाखवते, सांगते. संस्कृतची बाराखडी आहे. किती जणांना माहिती आहे त्याला काय म्हणतात? कोणाला माहिती आहे का? कल्पना आहे का कोणाला? अनेकांना शाळेमध्येही संस्कृत असेल आपल्यापैकी. काय म्हणतात त्याला? कोणाला माहिती आहे? हा, माहेश्वर सूत्राणी. अगदी बरोबर. तर ही माहेश्वर सूत्र आहेत. हा, ते अलीकडे बाहुबली बघितल्यानंतर माहिष्मती वगैरे असं जरा भरभक्कम ऐकायची सवय झाली आपल्याला ना, तसं माहेश्वर सूत्राणी. तर याची ना एक खूप छान गोष्ट आहे. हा, काय गोष्ट आहे? नृत्तावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम. आपलं तांडव नृत्य संपत असताना शिवाने हातामधला डमरू हा नवपंचवारम म्हणजे 14 वेळा वाजवला. आणि तो 14 वेळा वाजवल्यावर उद्धर तुका महासनकादि सिद्धान एतत विमर्शे शिवसूत्र जालम. त्याचे जे ध्वनी निर्माण झाले की नाही, 14 वेळा तो डमरू वाजवल्यानंतर जे ध्वनी, जे नाद निर्माण झाले, त्या नादातून ही 14 सूत्र निर्माण झाली. कशी आहेत ही 14 सूत्र? बघा, विद्वत्तेचा इतका मोठा नमुना जगाच्या पाठीवर कुठे नसेल. 14 सूत्र आहेत. ऐउण रुलरुक एओंग ऐ औच हयवरट लण यमगणनम झबय घडधश जबगडदश ख फ छ ठ त चटतव कपय शशसर हल. काहीही कळत नाही आपल्याला. कुठली ही भाषा, काय हे? हा, ती संस्कृतची विद्यार्थिनी आहे त्यामुळे ती शिकली असेल माहेश्वर सूत्राणी कदाचित. पण आपल्याकडे दुर्दैवाने आपण इंग्रजी पद्धतीने संस्कृत अजूनही शिकतो. त्याच्यामुळे माहेश्वर सूत्राणी मी BA ला शिकले. म्हणजे संस्कृतचा अभ्यास चालू आहे इयत्ता 7वी पासून 8वी पासून, जेव्हा संस्कृत शाळेमध्ये आलं 50 मार्काचं 100 मार्काचं, पण त्याची बाराखडीच आम्हाला शिकवलेली नाही. आता काय बरं गंमत आहे, हा पाणिनी इतका मोठा, संस्कृत भाषा इतकी सायंटिफिक लँग्वेज आहे, कम्प्युटर लँग्वेजला पण बीट करेल असे लँग्वेज आहे, का बरं असं म्हणतात? याचं कारण या माहेश्वरी सूत्रांमध्ये, या 14 सूत्रांमध्ये आहे. या सूत्रांची गंमत बघा. ऐउण असं जेव्हा आपण म्हणतो ना, तो शेवटचा जो न असतो तो नुसतं ते सूत्र पूर्ण करायला असतो. त्याच्यामध्ये आहे काय? अ इ उ. हा, ऐउण रुलरुक एओंग ऐ औच इतकं म्हटलं आणि मी तुम्हाला म्हटलं की आता अच प्रत्याहार तयार झाला. याचा अर्थ सगळे स्वर ऐउण रुलरुक एओंग ए औच मध्ये आले. आणि एक मला स्वराच्या विषयीचा नियम सांगायचा आहे, तर मी म्हणणार अच प्रत्याहाराला हा नियम लावा, विषय संपला. अशी 14 सूत्रांमध्ये 44 प्रत्याहार आहेत आणि त्याच्यातून पाणिनीची हजारो सूत्र आहेत. कल्पना करा हे किती विद्वत्तेचं काम आहे. हा, आणि आपल्याला असं वाटतं की अरे बापरे हे काय, हे मला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला माहिती असलेला एक नियम सांगते. अकस्स वर्णे दीर्घ. हा, आपल्याकडे बघा आपण संधी करतो. संधीमध्ये अ आणि अ आला की त्याचा आ होतो. तो अक काय आहे? ऐउण रुलरुक. अ इ उ रुलरू रू. हा, अ इ उ रू या 4 शब्दांच्या समोर त्याचा सवर्ण म्हणजे तोच शब्द आला की त्याला दीर्घ करायचंय. म्हणजे धर्म आणि अर्थ, धर्मार्थ. अ अ आ. माहिती आहे हा नियम आपल्याला, फक्त आपल्याला पाणिनीचं सूत्र माहिती नव्हतं. बरोबर. आणि संस्कृतमधून संस्कृतचंच व्याकरण जवळजवळ काही बदलांनी मराठीने स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आपल्यापर्यंत हे सगळं पोहोचलंय. संधी आपल्याला माहिती नाही का? माहिती आहे. त्यामुळे ना अनेकदा संस्कृत विषयी लोकांना जी भीती वाटते, अंतर वाटतं, ते कमी करण्याची गरज. आणि पुन्हा तेच गंगेची गंगोत्री बघा, तिथे शुद्ध स्वरूप आहे. संस्कृत संस्कृतमधून शिका. हे आपण संस्कृत दुसऱ्यांच्या उंजळीतून पाणी प्यायचा जे प्रयत्न करतोय त्यांनी अडचण आहे. म्हणजे मलाही असं वाटतं की मला चांगला संस्कृत येत नाही. याचं कारण मीही इंग्रजी पद्धतीतून शिकले. जी मुलं आज पाठशाळेतून संस्कृत शिकून बाहेर पडतात, आणि असं नाहीये की पाठशाळेत शिकणारे विद्यार्थी आजकालचं ज्ञान घेऊ शकत नाहीत, ते घेऊच शकतात. अनेक ठिकाणी कॉम्बिनेशन स्कूल्स आहेत आता
की जिथे सकाळी तुम्ही पाठशाळेत शिका, सकाळी एक दीड तास 2 तास आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने शिकू शकतो. पण यातून होतं काय, आपली भाषा ना, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की संस्कृत ही भाषा नाही, ती संस्कृती आहे. तुम्ही ती भाषा शिकता तेव्हा तुम्ही ती संस्कृती शिकता. तुम्ही इतर कुठल्याही कोचिंग क्लासमध्ये जाऊन शिकणं आणि एखाद्या गुरुकडून शिकणं. आज मनोबलमध्ये विद्यार्थी आहेत, त्यातले दिव्यांग विद्यार्थी बाजूला काढा, पण त्यामध्ये अनेक नॉर्मल विद्यार्थी सुद्धा आहेत. पण ते मनोबलमधून शिकून बाहेर पडणं आणि त्यांना आपण आर्थिक मदत करून कुठल्या तरी कोचिंग क्लासला टाकलंय आणि तिथून ते बाहेर पडणं, याच्यात फरक आहे की नाही? तो फरक काय आहे? तो संस्कृतीचा फरक आहे. विवेकानंदांची एक फार सुंदर गोष्ट आहे. यजुर्वेंद्र सरांसमोर खरं तर विवेकानंदांविषयी काही बोलणं म्हणजे धारिष्ट्याचं काम आहे, पण तरी आज बरीच धाडसं केली आहेत, तर हे एक छोटं धाडस करते. पण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मला ही गोष्ट जरूर आठवते. आवर्जून 2 गोष्टी मला जाता जाता सांगाव्याशा वाटतात आपल्या सगळ्या या शिक्षण पद्धतीवरून. एकदा विवेकानंदांना अमेरिकेमध्ये कोणीतरी असे असतात ना खूप हुशार माणसं, तर तसा एक अतिशय हुशार माणूस भेटला आणि तो म्हणाला, काय आहे तुम्ही समाजाबरोबर जर तुम्ही आज अमेरिकेमध्ये जर उपदेश करता आणि हे, तर हे असं साधूच्या वेशात फिरता ते काय बरं नाही वाटत. तर तुम्ही जरा सुटाबुटात का फिरत नाही? आमच्याकडचे लोक तुम्हाला अधिक सभ्य समजतील. तर विवेकानंदांनी त्याच्यावर फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, अच्छा, तुमच्या देशामध्ये सभ्यता शिंप्यावरून ठरते, आमच्या देशामध्ये सभ्यता चारित्र्यावरून ठरते. आणि हे चारित्र्य कोण घडवतं? विवेकानंदांना कोण घडवतं? विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस घडवतात. त्यामुळे शिष्य जितका मोठा तिचा गुरु त्याहीपेक्षा अधिक मोठा असतो आणि तो तसा असणारच. तुम्ही कुठेही जा, जगाच्या पाठीवर तुम्ही कोणीही श्रेष्ठ व्यक्ती बघा, त्याच्या मागे कोणीतरी एक मोठा गुरु आहे, त्याचं कोणीतरी एक प्रेरणास्थान आहे, एक ऊर्जा स्त्रोत आहे, हे तुम्हाला कळेल. अगदी जाता जाता एक गोष्ट चाणक्याची सांगते. मगाशी सरांनी चाणक्य नीतीचा उल्लेख केला. कसा शिक्षक होता आमच्याकडे? आम्ही शिक्षकांकडे दुर्लक्ष करण्याचं धाडसच कसं करू शकतो? हा देश शिक्षकांनी घडवलेला देश आहे. चाणक्य कोण होता? तक्षशिलेमध्ये, मगाशी आपण ज्या विद्यापीठाविषयी बोलत होतो, हा तक्षशिला प्रांत कुठे आहे? तक्षशिला कुठे होतं? गांधार प्रदेशामध्ये होतं. म्हणजे काश्मीरच्या थोडा पुढचा भाग, रावळपिंडीच्या जवळचा हा प्रदेश आहे. आता बघा, सीमावर्ती भाग आहे. त्या प्रदेशामध्ये जेव्हा चाणक्य राहत होता तेव्हा अंबचं राज्य होतं. अंब हा तोच राजा ज्याने पुरूच्या विरुद्ध युद्ध केलं, मग त्याच्यासाठी पुरूवरती विजय मिळवला, अलेक्झांडरला बोलवलं. आपल्या राजाचं हे वागणं चुकीचं आहे. एकंदर आत्ता जे काही घडतं आहे ते उद्या देशावरती मोठं संकट आणणार आहे, परकीय आक्रमण आणणार आहे. याची चुणूक पहिल्यांदा कुणाला लागली? तर चाणक्याला लागली, जो त्यावेळेस केवळ एक शिक्षक होता. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी तो प्रदेश सोडला. त्यांनी त्याच्यासाठी चांगला शिष्य शोधून आणला. चंद्रगुप्त मौर्य हा सुद्धा तक्षशिलेचा विद्यार्थी होता. तिथे त्याला घडवलं. तक्षशिला हे असं विद्यापीठ होतं जिथे मिलिटरी ट्रेनिंग सुद्धा दिलं जात होतं. आपले विद्वान असे होते की अनेक विद्वान, म्हणजे एक ग्रीक तत्वज्ञ इथे आला होता, त्यांनी असं वर्णन केलं तेव्हाच्या तक्षशिलेचं की तिथले लोक, खेड्यापाड्यातल्या लोकांना सुद्धा ग्रीक भाषा कळत होती. म्हणजे तुम्ही बघा की समाजामध्ये अभ्यास करण्याची प्रवृत्ती किती असेल. ग्रीक महाकाव्य त्या गावामध्ये, तक्षशिलेमध्ये वाचली जात होती. इतकं नाहीतर आम्हाला काय वाटतं, संस्कृत पंडिताला संस्कृत सोडून बाकी काही येत नाही, त्याला काय माहिती, त्याला काय येतं, त्याला काय कळतं. पण हे अगदी नजीकच्या काळातलं चित्र असेलही, कारण आपण नंतर जेव्हा वेस्टर्न पद्धती आली ना, आपण झापड लावून अभ्यास करायला सुरुवात केली. आपल्याकडचा जो होलिस्टिक अप्रोच होता, जे मी मगाशी सांगत होते की प्रत्येकाला न्यायशास्त्र शिकवलं जात होतं, साधं सरळ वैद्यकशास्त्र प्रत्येकाला अवगत होतं, एक बेसिक ज्याला आपण म्हणतो ना. आणि अपेक्षाच हीच होती. म्हणजे तुम्ही भरतमुनींनी नटाकडून ज्या अपेक्षा केल्या, नटांमध्ये सगळ्यात नटांचा प्रमुख कोण असतो? सूत्रधार असतो. तर सूत्रधाराकडून अपेक्षा की सूत्रधाराला काय काय आलं पाहिजे. बघा त्याचा जॉब प्रोफाईल त्यांनी कसं सांगितलंय, हसतमुख पाहिजे. सूत्रधार आहे, तो नाटकाचं ओपनिंग करणार आहे आणि तो सूत्रधार म्हणजे नाटकाचा दिग्दर्शक असायचा. तर हा हसतमुख दिग्दर्शक असला पाहिजे. दाढी खाजवतोय, मैंने कुछ अलग करने का सोचा है, देखिए अभी लोग क्या देखते हैं, असं म्हणणारा सूत्रधार नव्हता. हसत खेळत लोकांसमोर येणारा, मी काय घेऊन आलो आहे ते प्रफुल्ल वृत्तीने सांगणारा असा सूत्रधार अपेक्षित होता. आणि त्याला काय काय यायला हवं, त्याला नाटक तर यायला हवंच, त्याला वेगवेगळ्या भाषा यायला हव्यात. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. कारण आपला देश पहिल्यापासून
अनादि अनंत काळापासून बहुभाषिक देश झालेला आहे आणि आमच्या मुलांना आज आम्ही भाषा शिकवत नाही. आमच्या सूत्रधाराकडून अपेक्षा आहेत, कारण आज त्याचा इथे प्रयोग आहे, उद्या मध्य प्रदेशात असेल, त्याला इथे मराठी आलं पाहिजे, तिथे हिंदी आलं पाहिजे. त्याही काळामध्ये संस्कृत बरोबर तितक्याच प्राकृत भाषा होत्या. प्रत्येक प्रदेशाची प्राकृत होती. आपली महाराष्ट्रीय प्राकृत ही सगळ्यात मधुर भाषा म्हणून ओळखली जायची. शौरसेनी प्राकृत होती, अवंती प्राकृत होती. तर या ठिकठिकाणच्या भाषा नटाला आल्या पाहिजेत. ही जर नटाकडून अपेक्षा आहे तर पंडिताकडून तर तेव्हा होतीच. कारण संगोष्ठी मी मगाशी म्हटलं त्या सगळ्या ठिकाणी व्हायच्या. विद्वानांना राजे बोलवून घ्यायचे, पॅट्रोनेज होतं, राजाश्रय होता. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. युएन सॅंगने एक इतकं सुंदर वाक्य लिहिलंय. तो म्हणतो भारतातले विद्यार्थी भाग्यवान आहेत कारण त्यांना वस्त्र, औषध आणि अन्न याचा विचार करावा लागत नाही. विद्यार्थी आहे म्हटल्यावरती आपल्याकडे त्याला वाढलं जायचं. अगदी आत्तापर्यंत माधुकरीवरती विद्यार्थी जेवत होते की. ही केवढी मोठी ताकद आहे देशाची बघा. ही आपली रुजलेली शिक्षण व्यवस्था आहे जी दुर्दैवाने आज आपण विसरलो. आज विद्यार्थ्याला घरात घ्यायला तयार आहोत का आपण? काय असेल, कोण असेल, कुठला अभ्यास करतो की नाही काय माहिती, किती टक्के मिळणार आहेत याला वाढवून. तुम्हाला काय करायचंय? शिकतोय, वाढा त्याला, कारण आपल्या पूर्वजांनी हे केलं. युएन सॅंग सारखा माणूस लिहून जातो की भारतातले विद्यार्थी भाग्यवान आहेत कारण त्यांना वस्त्र, अन्न आणि औषध याचा विचार करावा लागत नाही. अशा पद्धतीचा शिक्षणाला पोषक असा समाज आम्ही त्या काळामध्ये घडवला होता. असा समाज पाहिजे ना. तर चाणक्य हा असा शिक्षक की ज्यांनी चंद्रगुप्त मौर्य घडवला, ज्यांनी मौर्य साम्राज्य घडवलं, तो एक शिक्षक होता. काश्मीरमध्ये आजही सुय्य नगर म्हणून आहे. तो सुय्य एक शिक्षक होता ज्यांनी काय केलं, काश्मीरमध्ये मोठा पूर आला होता आणि त्या पुरामध्ये एक धरण कोसळून गेलं. आता धरणाने कोसळल्यामुळे सगळा गाळ झाला, रस्ता बंद झाला, पुढे जाता येत नाही, मागे जाता येत नाही. काम इतकं मोठं आहे, काय करायचं? जनसहभाग. आणि जनसहभागाची पहिली कल्पना कुणाच्या मनात आली? एका शिक्षकाच्या मनात आली. त्या काळामध्ये राजांचे हेर फिरायचे ना, हा शिक्षक असाच कुठेतरी पारावरती बसला होता सुय्य, आणि तो म्हणाला की खरं तर माझ्या डोक्यात कल्पना आहे, राजांनी जर ती ऐकली तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्या गुप्तचरांनी ते ऐकलं, त्यांनी राजाला सांगितलं एक शिक्षक आहे आणि तो असं म्हणतो. राजा म्हणाला शिक्षक आहे, मग त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे, त्याला घेऊन ये. राजाने त्याला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं काही नाही, आपण काही दिनार घेऊया आणि ते आत्ता जो गाळ झालाय ना त्याच्यामध्ये टाकूया. ते दिनार शोधण्यासाठी लोक आपोआप दगड बाजूला करतील आणि तुमचा मार्ग मोकळा होईल. किती सोपी युक्ती आहे बघा. पण ही एका शिक्षकाला का सुचते? कारण शिक्षकाला समाजाची नस सापडलेली असते. त्याला माहिती आहे समाजात अवतीभोवती काय घडतंय. आणि ह्या सुय्याची बुद्धिमत्ता केवळ एवढ्या एका व्यावहारिक गोष्टीसाठी पुरती मर्यादित नव्हती. त्यांनी त्यानंतर त्या पुढचं धरण, आता परत पूर येऊ नये म्हणून कसं धरण बांधलं पाहिजे याची योजना त्या शिक्षकाने आखून दिली. त्या काळातला सिव्हिल इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना हा सुय्याने उपस्थित करून दिला. हे एक शिक्षक करू शकतो. फक्त शिक्षकावर विश्वास दाखवण्याची, श्रद्धा ठेवण्याची, जी गुरुवरची श्रद्धा आपण म्हणतो ना, ती अशी डोळे श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही म्हणत होत आपण. गुरुला प्रश्न विचारा, तो शंका निरसन करेपर्यंत त्याला हैराण करा. आणि गुरुही असा असला पाहिजे की शिष्याकडून पराभव झाला तर तो मान्य करेल, तो सांगेल मला नाही येत बाबा हे, आपण दुसरीकडे जाऊया, तूही समजून घे, मीही समजून घेतो. असं एक आदर्श चित्र आपल्या डोळ्यासमोर असायला हवं. तर जाता जाता चाणक्याची छोटीशी एक गोष्ट, कारण गुरु कसा असावा याचा चाणक्यासारखा सुंदर उदाहरण मला वाटतं सापडणार नाही दुसरं. एकदा चाणक्याकडे एक परदेशी पाहुणा आला होता. त्या काळामध्ये आपण ग्लोबली खूप ऍक्टिव्ह होतो आणि लोक आपल्याकडे येत होते, आपण लोकांकडे जात नव्हतो. तर तसा परदेशी पाहुणा आला होता आणि रात्रीची वेळ होती, दोघं चर्चेला बसले होते. चाणक्याची कुटी, चाणक्यावरती एक मुद्रा राक्षस नावाचं फार सुंदर नाटक आहे, विशाखा दत्तांनी लिहिलेलं. अर्थात ते नाटक आहे, पण त्या नाटकामध्ये त्यांनी जे काही चाणक्याचं चित्र उभं केलंय ते त्याच्या समोर असलेलं चित्र आहे ना. म्हणजे आता आज मी शिवाजी महाराजांना पाहिलं नाही, पण मी जर शिवाजी महाराजांविषयी काही लिहीन तर माझ्या मनात तुम्ही जी शिवाजी महाराजांची प्रतिमा उभी केली, आपल्या समाजाने जी उभी केली तीच उमटेल, बरोबर. तर त्यामुळे त्यातला चाणक्य आपल्याला दाखवतो की खरा चाणक्य कसा असला पाहिजे, त्याची एक झेरॉक्स म्हणूया आपण. तर त्या नाटकामध्ये सुद्धा वर्णन आहे की हा भव्य प्रासाद चंद्रगुप्त राजाचा, सम्राट चंद्रगुप्ताचा, आणि त्याच्या शेजारी एक छोटीशी पर्णकुटी. या माणसाने राजवाड्यात कधी पायही ठेवला नाही चाणक्याने, असं त्या नाटकामध्ये म्हटलं आहे. ते खरं असावं, नाही तर त्या नाटकात कसं येईल, बरोबर. तर अशा पर्णकुटीमध्ये चाणक्य बसलेला आहे आणि त्याच्यासमोर तो परदेशी पाहुणा आहे. चर्चा सुरू आहे, रात्रीची वेळ आहे आणि चाणक्यासमोर दोन दिवे आहेत.
इंगुदी तेलाचे दिवे असायचे बघा पूर्वी, ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेच्या समोर आपण पाहिलेला आहे तो दिवा लावलेला असतो. तसे 2 दिवे आहेत. चाणक्य गप्पा मारताना काय करतोय, बोलत असताना एक दिवा लावतो, दुसरा विझवतो, हा विझवतो, हा लावतो, असं त्याचा आळीपाळीने सुरू आहे. तर तो पाहुणा थोड्या वेळाने हैराण होतो. तो म्हणतो काय चाललंय, चांगल्या गप्पा रंगात आल्या आहेत पण असं का करतायत हे. तो विचारतो की बाबा असं का करताय तुम्ही. त्याच्यावरती चाणक्याचं उत्तर असं आहे की आपण जेव्हा सरकारी गोष्टींची चर्चा करतोय ना तेव्हा सरकारी तेलाचा दिवा लावतोय, जेव्हा आपण आपल्या काही पर्सनल बातचीत करतो आहोत तेव्हा माझ्या तेलाचा दिवा लावतोय. इतका विचार करणं आपल्याला ही गोष्ट पटूच शकत नाही, सुचूच शकत नाही. पण त्या चाणक्याला समाज किती माहिती होता. चाणक्याने कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे सरकारी माणसाविषयी आहे सॉरी पण बघा म्हणजे समाज बदलत कसा नाही, सातत्य कसं असतं. चांगल्या गोष्टींचंही सातत्य असतं आणि वाईट गोष्टींचंही सातत्य असतं. आणि त्या वाईटावरती विजय मिळवण्यासाठी, चांगल्याला प्रयत्नशील राहण्यासाठी सुद्धा सातत्य लागतं आणि याचं भान लागतं. मुळात ज्या गोष्टीवर अटॅक करायचं ती गोष्ट तुम्हाला नीट माहिती पाहिजे ना, तर तुम्ही त्याच्यावर अटॅक करू शकता. आपल्या शत्रूचा नेहमी आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. चाणक्याने भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किंवा भ्रष्टाचाराच्या संदर्भात केलेलं विधान असं आहे की सरकारी अधिकारी जेव्हा असतो तेव्हा तो पैसा कसा खातो त्याने दिलेलं दृष्टांत ही पुन्हा आपल्या भारतीय संस्कृतीची एक छान गोष्ट आहे बघा. आपण उत्तम दृष्टांत देतो. तर त्यांनी केलेली व्याख्या अशी आहे की कसा खातो सरकारी अधिकारी पैसा, जसा मासा पाण्यात असतो पण पाणी कधी पितो कळत नाही, त्याप्रमाणे सरकारी माणूस पैसा कधी खातो कळत नाही. पण यापेक्षा उत्तम दृष्टांत मला आणून दाखवा बरं, नाही शक्य है ना. तर ही आपली भारतीय संपदा आहे आणि मला वाटतं हे इतकं अलौकिक आहे हे सगळं. आणि याचा परिचय आज दुर्दैवाने आपल्याला नाही. आपल्याला असं वाटतं की संस्कृत ही एक अतिशय बोरिंग लँग्वेज आहे, मृत भाषा अनेकदा लोक त्याला म्हणतात, डेड लँग्वेज आहे. किंवा संस्कृत भाषेचं आणि शास्त्रीय संगीताचं सारखं असतं की ते छान असेल पण आपल्याला नको बुवा है ना. तर त्याच्याविषयी गौरवाची भावना असते मनामध्ये, आदराची भावना असते, पण प्रेमाची भावना नसते, आस्थेची भावना नसते. जे सर त्यांच्या कामाविषयी म्हणतात की समोर जेव्हा एखादा माणूस येतो त्याला जेव्हा आपण आपलं म्हणतो तेव्हा ते त्या माणसाचं कामही आपलं होऊन जातं. मग मी ते करतो आहे अशी भावना आपली राहत नाही. मला वाटतं आपल्या संस्कृतविषयी, आपल्या संस्कृतीविषयी ही आपलेपणाची, ममत्वाची भावना कुठेतरी तयार व्हायला हवी. ती जर तयार झाली तर आजचे विद्यार्थी हे सगळे इतके हुशार आहेत. आज त्यांच्या हातामध्ये तंत्रज्ञानाचं एक खूप मोठं साधन आहे. पण आपल्याला गरज काय आहे तर आपल्याला त्या टेक्नॉलॉजी बिल्डिंग बरोबर आपल्याला कॅरेक्टर बिल्डिंगची गरज आहे. ती मुख्य गरज आहे. कारण आज आपल्याकडे सगळं काही असेल, तत्वज्ञान नाही आहे. आपण तत्वज्ञानाला आता घाबरू लागलो आहोत, जो खरं तर देशच तत्वज्ञानाचा देश आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर दृष्टांत दिलाय, तेवढा सांगून मी कार्यक्रमाचा समारोप करते. ते म्हणतात की मोरपिसाला डोळे असतात बघा. आपण लहानपणी सरस्वतीचं वाहन म्हणून मोरपीस आपल्या याच्यामध्ये ठेवायचो. ते उशाशी ठेवलं तर जास्त विद्या येते असाही आपला एक समज होता, बरोबर. तर त्या मोरपिसावरती डोळा असतो, त्याच्यावरती जे गोल आकृती असते त्याला आपण डोळा असं म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की तत्वज्ञान कसं आहे बघा. डॉक्टरेट म्हणजे काय, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टर ऑफ दॅट सब्जेक्ट असं नाही म्हणत आपण. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी का म्हणतो, कारण तत्वज्ञान हे शेवटी सार आहे. जगण्याचं सार, कुठल्याही विषयाचं सार हे त्या विषयाचं तत्वज्ञान आहे, त्या विषयाचे एथिक्स आहेत, हां, मोरॅलिटी आहे आणि त्या विषयाचं सार आहे. तर ज्ञानेश्वर माऊलींनी दृष्टांत इतका सुंदर दिला आहे. ते म्हणतात की हे ज्ञान विज्ञानाच्या ज्या शाखा आहेत ना, हा सगळा मोराचा पिसारा आहे फुललेला. हा मोराचा पिसारा फुललेला आहे, त्याच्यावरती हजारो डोळे आहेत. पण मोराला जर त्याचे डोळे नसतील तर त्याला त्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यांनी दिसणार नाही. तसंच ज्ञान विज्ञानाच्या या शाखा पसरलेल्या आहेत. आज आपण ग्लोबल एज्युकेशन मार्केटमध्ये आहोत, मार्केटच शब्द वापरते मी. पण त्या ग्लोबल एज्युकेशन सिनारिओमध्ये जर तत्वज्ञानाचे 2 डोळे नसतील, जे आपले भारतीय शिक्षण व्यवस्थेने आपल्यासाठी निर्माण केलेले आहेत, आपल्याला या ग्रंथांमधून दिलेले आहेत, या गोष्टींमधून दिलेले आहेत, ते डोळे जर आपण उघडले नाहीत तर हा सगळा पसारा व्यर्थ आहे. धन्यवाद.
आपल्याला आपल्याला त्यांची ओळख वेगळी होती, पण मी म्हणून विदुषी असा शब्द वापरला होता तुमच्यासाठी. माणूस दिसतो कसा याला फार जास्त महत्त्व असण्याचा काळ आहे, आणि ज्यात कमतरता आहे ते झाकून अजून जास्त कसं चांगलं दाखवता येईल याचा काळ आहे. आणि अशा याच्यामध्ये आपल्या ज्ञानाने, आपल्या अभ्यासाने, आपल्या कौशल्याने जे तेज त्यांच्यात निर्माण झालं आहे ते आपण आत्ता अनुभवत होतो. मला असं वाटतं याला, अभ्यासाला आणि अशा कॅरेक्टरला, चारित्र्याला महत्त्व देण्याची आता आपण फार गरज आहे. मी इतका प्रभावित झालो. किती अभ्यास आहे, किती अभ्यासपूर्ण मांडणी आहे. संस्कृतबद्दल मी बोलणार नाही. आपली परिस्थिती अशी वाईट झाली आहे. मराठी जरी टिकली तरी खूप आहे. माझे वडील, माझ्या आधीची पिढी ही मराठी बोलायची, ऐकायची, वाचायची. आम्ही वाचतो, बोलतो, ऐकतो. आमचं मात्र वाचन कमी झालं आहे, बोलणं मिक्स झालं आहे. आणि पुढची पिढी अशी आहे की ती वाचणार नाही मराठी, वाचतच नाही मराठी. मराठी ऐकणं पण त्यांचं कमी आहे, बोलणं मिक्स आहे. आणि त्याच्या पुढची जी पिढी येईल 20 वर्षात ती ऐकणार नाही, वाचणार नाही आणि बोलणार नाही. मी लिहिण्याचा विषयच घेतला नाही आहे. लिहिणा विषय संपलाच आहे. म्हणजे पुढच्या 20 वर्षात, 25 वर्षात मराठी वापरातूनच संपेल. आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या समीराजी आत्ता म्हणत होत्या, कुठली पण भाषा ही फक्त भाषा नसते, ती संस्कृती घेऊन येते. आणि त्याच्यासाठी ती किती महत्त्वाची आहे. म्हणून पहिली माझी विनंती अशी आहे की संस्कृत, आपल्याला जेवढे श्लोक माहिती आहेत, आपल्याला जेवढ्या गोष्टी माहिती आहे, किमान त्याचे अर्थ आपण समजून घेतले पाहिजे. तेवढं किमान आपल्याला सगळ्यांना माझ्या सकट करता येईल. दुसरा एक खूप महत्त्वाचा विषय समीराजींमुळे मला सांगायला आवडेल इथे, जो मी मागेही बऱ्याच वेळा बोललो आहे. आज समीरा या अभिनेत्री म्हणून नव्हत्या बोलत, त्या एक उत्तम शिक्षिका म्हणून आपल्याशी बोलत होत्या. आणि त्यांनी जे सुरुवातीला मांडलं, माझे पण शिक्षक इथे बरेचसे बसलेले आहेत, मेरिटचे विद्यार्थी शिक्षक व्हायचे. एक मेरिटची विद्यार्थिनी शिक्षिका म्हणून इथे बसलेली आहे. या पिढीतली, आमच्या पिढीतली. ठरवून शिक्षक होणं आणि त्याला सर्वोच्च करिअर मानणं हे मागच्या 25 वर्षात, 30 वर्षात संपलं आहे. म्हणजे गायकवाड वहिनी, आत्ता आपल्या मुलामुलींसाठी आपल्याला चांगले शिक्षक पाहिजे, बरोबर की नाही? आणि त्याच्यासाठी आपण पाहिजे तो खर्च करायला तयार आहे, बरोबर? आणि चुकून असे शिक्षक मिळालेच तर मग आपले विद्यार्थी, आपली मुलं चांगली होणार, बरोबर? पण आपल्या त्या चांगल्या झालेल्या मुलांना आपल्याला शिक्षक करायचं नाही, तर मग चांगले शिक्षक कुठून समाजामध्ये निर्माण होतील? ते आकाशातून तर पडू शकत नाहीत. आणि म्हणून अशा क्षेत्रांमध्ये आपल्या मुलांना जायला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. मराठी आहे, संस्कृत आहे, या भाषांमध्ये सुद्धा खूप मोठं करिअर आहे. तर हे आज मला त्यांच्या सगळ्या याच्यातून जाणवलं. मला काही 1-2 प्रश्न विचारायचे तुम्हाला, माहिती आहे? थोडलेच दे. आपल्या घरात मराठी बोलली पण भाषा शिकली जाते. कधी पण ऐकणं बंद होईल आणि बोलणं बंद होईल, भाषा संपणार. आणि मग मुलांना सांगावं लागतं की ते निरंजन आणि वात म्हणजे नेमकं काय असतं, समजतच नाही, कारण वाचन नाही, बोलणं नाही. चला एक प्रश्न विचारतो, तो बऱ्यापैकी त्यांना पण वाटत असावा.
तुम्ही अभिनय कधी सुरू केला, नेमकं कधीपासून केला, कोणत्या वयापासून केला, आणि त्या अभिनयातल्या आतापर्यंतच्या ह्याच्यातले कोणते 2-3 भूमिका किंवा कार्यक्रम तुमच्या खूप लक्षात आहे आणि लोकांच्याही खूप लक्षात आहेत? अभिनयाची आवड म्हणजे खरं तर पार्श्वभूमी काही नाही. माझ्या कुटुंबामधलं कोणीही या क्षेत्राशी दूरदूरून संबंध नाही. अजूनही माझ्या घरच्यांना मी नेमकं काय करते हे कळतच असं नाही. म्हणजे नाटकाला आलं की नंतर विचारतात की हे कधी पाठ केलंस वगैरे, असं इतपतच वातावरण आहे आमच्याकडे. पण मला वाटतं शाळेत असताना एकदा असं झालं, मी खूप लहान होते, पहिलीत किंवा सिनियर KG मोठ्या शिशुवर्गात असेल, आणि मला ना गॅदरिंगला घेतलं नाही, कारण ज्या दिवशी सिलेक्शन झालं, ज्या दिवशी मुलं निवडली गेली, त्या दिवशी मी आजारी होते आणि मी गेले नव्हते. तर मी जेव्हा दुसऱ्या दिवशी शाळेत गेले तेव्हा प्रत्येकजण आपापली तालीम वगैरे करायला लागलेलं असंच मला दृश्य बघायला मिळालं आणि मला खूप वाईट वाटलं. तर मी घरी जाऊन बाबांना सांगितलं की मला शाळेत घेतलं नाही आहे ह्याच्यात. तर बाबांनी चौकशीसाठी म्हणून आले आणि त्यांनी विचारलं की काय झालं. तर त्यांनी सांगितलं होती नव्हती. तर बाबा म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, पण सहज शक्य असेल तर बघा, तिला काहीतरी संधी द्या. आणि तेव्हा कुठेतरी माझ्या वडिलांच्या लक्षात आलं की हिला या लहान वयातही तिला इतकी ओढ आहे कुठेतरी की मला ते करायचं. आणि मला प्रचंड आनंद झाला होता. आजही माझ्याकडे ते फोटो आहेत की मी तयार झालेले आणि त्या स्नेहसंमेलनाला आमचे, आता आत्ताच्या मुलांना खूप हसू येईल कारण ते मेकअप वगैरे फार छान करतात. आमचे शिक्षक आणि आम्ही दोघंही मेकअपच्या बाबतीत इतके हुशार होतो की मी चंद्र झाले होते. त्यामुळे तो चंद्राचा एक थर्माकोलचं हे बाबांनी करून दिलं होतं, पुठ्ठ्याचा चंद्र, त्याला चंदेरी कागद लावून वगैरे. आणि बाईंनी असं आयत्या वेळेस आता स्टेजवरती जाणार त्यावेळेस त्यांनी ती रूसची डबी असते माहिती, गुलाबी, ती अशी 2 स्टॅम्प मारले आणि पाठवलं. तर ती स्टेजवरची पहिली एंट्री होती. पण असं वाटलं की मला त्या वयात कळत नव्हतं, पण कुठेतरी माझ्या वडिलांना वाटलं की हिला असे काहीतरी गुण दिसत आहेत हिच्यात, आपल्याकडे घरात इतर कोणी नाही. मग मार्गदर्शनासाठी म्हणून नाट्य शिबिरांना पाठवायला सुरुवात केली. म्हणजे मला वाटतं मी त्याच्या आधीच्या सगळ्या सुट्ट्या गावी जात होते, पण नंतर एक असा काळ आला की मला गावी जाणं जमेना इतकं मी नाट्य शिबिरांमध्ये झोकून दिलं होतं स्वतःला. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे नाट्य शिबिरं, सुदैवाने मी जे नाट्य शिबिर केलं पहिल्या 2 सुट्ट्यांमध्ये, त्या एका नाट्य शिबिरातून एक मालिका घडली. आजचा दिवस गमतीचा नावाची मालिका होती. माझं पहिलं टेलिव्हिजनवरचं काम, मी पहिलीत वगैरे असेन, पहिलीत किंवा दुसरीत असेन फार फार तर. त्या मालिकेचं चित्रीकरण काही कारणाने बराच काळ झालं, म्हणजे एकच भाग असणार होता त्याच्यामध्ये. मी राजकन्या झाले होते, पण त्याची स्टारकास्ट तुम्ही ऐकाल. राजा म्हणजे माझे वडील होते अजय वडावकर. त्या सिरियलमध्ये प्रधान म्हणून काम करत होते लक्ष्मीकांत बेर्डे. आणखीन एक प्रधान होते किशोर नांदलस्कर. आणि ही अशी सगळी माणसं, म्हणजे त्यावेळेस शूटिंगच्या दरम्यान ना माझा दात पडला. दुधाचे दात पडतात ना त्या वयामध्ये, आणि मग खोटा दात बनवून घेतला होता माझ्या वडिलांनी शूटिंग पुरतं, मला उच्चार नीट करता यावेत म्हणून. पण तो दुखायचा, त्यामुळे मी तो शूटिंग पुरताच लावू शकायचे. आणि लक्ष्मीकांत बेर्डे ना मला चिडवायचे, ते मला जवळ बोलवायचे आणि म्हणायचे दगड म्हण दगड. मला बोलता यायचं नाही, मी दगल दगल करत बसायचे. वडापाव म्हण वडापाव. तर माझं मला हे वाटतं की किती छान योग असतात बघा, की पुढे जाऊन मी लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर त्यांचं जे गाजलेलं टुरटूर नाटक, त्याची आज विंग्सनी केलेली CD आहे, जर तुम्ही पाहिलीत युट्यूबवरती वगैरे सुद्धा ती उपलब्ध आहे. तर त्या CD मध्ये लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर मी काम केलंय. अरे वा, क्या बात. आणि तेव्हा जेव्हा म्हणजे मी आत्ताच्या काळातली ती गोष्ट, त्यांचं अगदी शेवटच्या काही कामांपैकी ते असेल दुर्दैवाने, पण तेव्हा जेव्हा त्यांना मी भेटले तेव्हा त्यांना मी म्हटलं की लक्षा मामा, तुम्हाला आठवतंय का मी तुमच्याबरोबर काम केलं होतं आणि तुम्ही मला दगड आणि वडापाव म्हणायला लावायचा. तर असे खूप मला वाटतं की एकतर कलाकार होणं, कुठलीही प्रतिभा तुमच्याकडे असणं हा कुठेतरी एक आशीर्वादच आहे परमेश्वराचा. आणि तुमच्या हातात एवढंच आहे की त्याला तुम्ही अधिक कसं फुलवू शकता, ते व्रत म्हणून कसं सांभाळू शकता. कुठलीही बॅकग्राऊंड नसताना आज मी काही खूप छान भूमिका माझ्या वाट्याला आल्या. आणि काही न करता, म्हणजे अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की इथे यशस्वी होण्यासाठी काय करायचं. तर मला वाटतं तुम्ही मगाशी म्हणालात तसं उत्तम काम करायचं, ही एकच गोष्ट आहे. म्हणजे माझ्या ओळखीचं आजही कोणी नाही की हा अमुक निर्माता माझ्या ओळखीचा आहे का, अमुक दिग्दर्शक माझा मित्र आहे का, तो माझ्या गल्लीत राहतो का, तो माझा काका आहे, तो माझा मामा आहे, असं काहीही नाही. पण एका कामातून दुसरं काम, दुसऱ्या कामातून तिसरं काम, असं आजवर मी जे काही काम करत आले त्याच्यामध्ये माझं मी
भाग्य थोर समजते की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 राण्या करण्याची संधी मिळाली. वा. राजा कुठल्या शिवछत्रपती ह्याच्यात होतं? राजा शिवछत्रपती मालिकेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंची स्टार प्रवाहावर जी अतिशय गाजलेली मालिका, त्यामध्ये मी पुतळाबाईंची भूमिका केली होती. आणि आता त्यांच्याच प्रोडक्शननी स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका केली होती. नीना कुलकर्णी त्याच्यामध्ये जिजामातांची भूमिका करत होत्या. त्यावेळेस मला सईबाईंची भूमिका करायला मिळाली. तर ही माझ्यासाठी खूप खूप भाग्याची गोष्ट आहे की ज्यांच्या चरित्राचं पारायण करतो त्या चरित्रामधल्या 2 व्यक्तिरेखा काही काळासाठी जगण्याची संधी मिळणं ही खूपच भाग्याची गोष्ट. त्यानंतर काही चांगले सिनेमे करायला मिळाले. काळूबाईच्या नावाने चांग भलं सारखा सिनेमा की जो खूप म्हणजे आपल्याकडे शोले सारखा चाललेला सिनेमा, माझा पहिलाच सिनेमा होता. आणि सुदैवाने मकरंद अनासपुरेंच्या बरोबरीने विनोदी भूमिका करायची संधी मला मिळाली. आणि मला त्या वर्षीचं स्टेटसाठीचं नॉमिनेशन सुद्धा होतं विनोदी अभिनेत्री म्हणून. आता अलीकडे माझ्याकडे कोणी फार विनोदी अभिनेत्री म्हणून पाहणार नाही, पण बरा करते विनोद. आणि त्यानंतर 4 दिवस सासूचे सारखी मालिका मला करायला मिळाली की जी मुळात माझी सुरुवात आभाय मायापासून झाली, जो पहिला डेली सोप होता. दैनंदिन मालिका हा पॅटर्नच आभाय मायापासून आला आणि ती मालिका इतकी प्रचंड गाजली की मला आठवतंय माझा पहिला भाग प्रदर्शित झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यात मला लोक ओळखायला लागले होते. तर याच्यापेक्षा अधिक चांगला ब्रेक तुम्हाला काय, ही माझी पुण्याई नव्हती, त्यात माझं काही कर्तृत्व नव्हतं. ती मालिकाच इतकी प्रसिद्ध होती की त्याच्यात काळं कुत्रं दिसलं असतं तरी दुसऱ्या दिवशी लोकांनी ओळखलंच असतं की अरे आभाळ माझा काळं कुत्रं. पण ठीक आहे, अगदी तेवढी वाईट परिस्थिती नाही, पण ती एक आपण म्हणतो ना एक चांगली सुरुवात मिळणं ती आभाळ मायातून मिळाली. 4 दिवस सासूचे सारखी मालिका 11 वर्ष मालिका चालते. 11 वर्ष. आणि त्या मालिकेमध्ये पण पुन्हा मला 2 भूमिका करायला मिळाल्या. माझी एक भूमिका मी केली, तो ट्रॅक संपला आणि त्यानंतर पुन्हा मी म्हणते तसं तुमचं काम जेव्हा आवडतं त्या निर्मात्यांना काही अडचण निर्माण झाली. एका मुलीला अचानक रिप्लेस करायचं होतं. त्यांनी मला एका रात्रीत फोन करून बोलवून घेतलं. म्हटलं हो या मालिकेत मी आधी एक भूमिका केली आहे ना. ते म्हणाले हरकत नाही, आपण लोकांना सांगू. आम्ही ॲक्च्युली लोकांशी संवाद शूट केला की याआधी तुम्ही मला या भूमिकेत पाहिले, आता तुम्ही मला या भूमिकेत पाहाल. असं आम्ही शूट करून मी रोहिणी हटंगडी यांच्या नातीची भूमिका केली, जी नंतर माझा आधीचा ट्रॅक खूप लहान होता त्यामुळे तो आता लोक विसरलेही, पण आजही रोहिणी हटंगडींची नात म्हणून मी, प्रिया मराठे, आम्ही सगळे त्यावेळेस एकत्र काम करत होतो. आणि रोहिणीताईंसारख्या व्यक्तिमत्वाबरोबर काम करण्याची संधी मिळणं, त्यांच्याकडून शिकता येणं. कविता लाड सारखी एक अभिनेत्री, आज तुम्ही जे मगाशी म्हणालात की करिअर आणि संसार याचा बॅलन्स कसा साधायचा असतो, अलकाताई आहेत, अलका कुबल यांच्याबरोबर मला काम करता आलं. या सगळ्यांना आपापल्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. म्हणजे कलाकार म्हणून तर त्या ग्रेट आहेतच, त्यांच्या अभिनय गुणांचं अनुकरण तर करावं आणि ते आपसूक घडतंच तुमच्याकडून. जेव्हा तुम्ही उत्तम कलाकार पाहता तेव्हा आपोआप तुमच्या कामात सुधारणा होते. पण या सगळ्यांनी माझं माणूस म्हणून जगणं खूप वेगळं केलं, खूप समृद्ध केलं. वा. सो कलाक्षेत्राच्या बाबतीत वा वा वा, फार छान, खूप धन्यवाद. आणि मलाच खूप चांगलं असं वाटतंय की एक वेगळ्या प्रकारचा विषय आज आपल्याला ऐकायला मिळाला. 2 महत्त्वाचे मुद्दे मी तरी जे शिकलो ते आपल्यासमोर मांडलेत. आणि इतका अभ्यास करता आला पाहिजे, अभ्यासाने हे तेज असं झळकलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने एखादा विषय घेऊन आणि त्या सगळ्या शिकण्यासाठी त्यांनी अनेक तडजोडी पण या सगळ्या झगमगत्या दुनियेमध्ये केल्या. म्हणजे नाही म्हटलं अनेक गोष्टींना, खूप मोठी गोष्ट आहे. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने मी खूप मनापासून शुभेच्छा देतो भविष्यातल्या सगळ्या स्वप्नांसाठी आणि कर्तृत्वासाठी.